Yes, that's all right. Let's start. आज शुभ डिजिटल विजन इनिशिएटिव्ह एक्सपोर्ट कट्टा आपण बऱ्याचशा एक्सपोर्टर्सना, फ्रेट फॉरवर्डर, सीएचे सगळ्या लोकांना इन्व्हाइट करत असतो, जेणेकरून त्या प्रत्येकाचा हेल्प मराठी माणसाला झाला पाहिजे आणि मराठी माणूस तिथून कुठून तरी सावरून त्या लोकांची मदत घेऊन पुढे गेला पाहिजे, एक एक्सपोर्ट मध्ये वाटचाल केली पाहिजे. कारण ही जर्नी ऑलमोस्ट खूप वेळापासून चालू आहे, जे की एक्सपोर्टर्स बनत आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत मराठी माणसं जोडत आहेत. परंतु कुठेतरी कुठल्या तरी सर्व्हिस मध्ये त्यांना कुठेतरी प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी आपण आज इन्व्हाइट करतोय दत्ता सरांना, जे की सीएच आणि फ्रेट फॉरवर्डर मध्ये खूप मोठी हिस्ट्री आहे त्यांची वर्किंग केलेली. ते काय करतात एक्झॅक्टली, काय काय त्यांचं काम आहे त्याच्याबद्दल मी जस्ट शॉर्ट मध्ये सांगेल, कारण सर तर ऑलरेडी सांगणारच आहेत. परंतु यामधनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, कारण बरेचसे फ्रेट फॉरवर्डर सीएच असतात जे की बिझी शेड्यूल असतो खूप सारा, ऑलमोस्ट 100 कंटेनर्स त्यांचे ऑलमोस्ट पेंडिंग वरती असतात, तर वेळ देऊ शकत नाही. तरी सुद्धा सरांचा एक कुठेतरी हेतू दिसतोय की एक मराठी माणसासोबत कनेक्ट करून लोकांना पुढे वाटचाल करायला लावायची. त्याच पद्धतीनं सर आपल्यासोबत आज जोडलेले आहेत. वेलकम सर. दत्ता सर, वेलकम इन दिस वेबिनार, मोस्ट वेलकम. मी तुम्हाला जस्ट वेट फॉर व्हाईल, मी तुम्हाला पिन करतो, सो अनम्यूट करू शकाल तुम्ही, राईट? येस, यू कॅन अनम्यूट सर. थँक्यू सो मच. तुमचा आवाज, माझा आवाज पोहोचतो सर तुम्हाला? येस सर, येतोय आवाज. येस, थँक्यू सो मच. तर मी ब्रीफ इंट्रोडक्शन देतो, म्हणजे शॉर्ट मध्ये सर एक्झॅक्टली काय करतात, काय काय काम करतात, सो जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल डिटेल्स कळेल आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जोडायला, किंवा ऑलरेडी माझ्यासोबत कम्युनिटी जोडली आहे ज्या पद्धतीने वर्किंग करतायत. काही लोक कंपनीच्या फ्रेट फॉरवर्डरशी बोलतायत, काही बायरशी बोलतायत, काही कंटेनर एक्सपोर्ट करतायत. चांगल्या पद्धतीने वर्किंग चालू आहे. याच पद्धतीची जर्नी पुढच्या बॅच, किती जेवढ्या काही बॅचेस निघतील त्यांच्यामधल्या जे काही एक्सपोर्टर्स घडतील, चांगल्या पद्धतीने वाटचाल करतील, त्यासाठी एक कुठेतरी इव्हेंट ऑर्गनाइज, जे की मराठी माणसं या लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. म्हणजे बरेचसे एक्सपोर्टर असतात जे की तुम्हाला वेळ देऊ शकणार नाहीत, परंतु या प्लॅटफॉर्म मधनं तुम्ही त्यांच्यासोबत जोडून तुमचे जे काही छोटे छोटे क्वेश्चन्स असतील, जे काही मोठे असतील, इव्हन तुम्हाला काही बेसिक क्वेश्चन जरी पडले असतील तर तुम्ही इथं क्लिअर करू शकता. जे की एक्झॅक्टली सीएचचं काम काय असतं, फ्रेट फॉरवर्ड कसं केलं जातं, फ्रेट काय लागतो, काय कंटेनर टर्मिनल हँडी चार्जेस काय काय असतात, त्यानंतर सीएचे काय चार्ज घेतात, क्लिअरन्स कसं होतं, या पद्धतीच्या सगळ्या ब्रीफ आयडिया सर देतील आपल्याला. सो विदाउट वेस्टिंग ऑफ अ सिंगल मिनिट, लेट्स स्टार्ट. कारण इनिशियली सर जे आहेत मुंबईवरनं, बेसिकली ते सगळं एक्झॅक्टली कंपनी रन करतात आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे ग्लोबल एक्सप्रेस मल्टी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, विच इज बिल्ड इन कंपनी ॲज वेल ॲज, आणि लॉट ऑफ त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत, जसं की FFFAI म्हणजे की व्हाईस चेअरमन ऑफ फेडरेशन ऑफ फ्रेट, त्यानंतर CCHA. सो तुम्ही जस्ट मी तुम्हाला लॉंग फॉर्म रीड करून दाखवतो, जस्ट तुम्हाला लक्षात येईल की काय काय गोष्टी ते केलेले आहेत. सो चेन्नई कस्टम हाऊस एजंट असोसिएशन आहे, त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स चे सुद्धा मेंबर्स आहेत, त्याचबरोबर प्रेसिडेंट ऑफ नाशिक कस्टम हाऊस एजंट असोसिएशन, मेंबर कमिटी ऑफ रायगड चेंबर ऑफ कॉमर्स, मेंबर ऑफ बॉम्बे कस्टम हाऊस एजंट असोसिएशन, मेंबर ऑफ कमिटी ऑफ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. खूप सारे अनगिनत त्यांच्याकडे अवॉर्ड्स आहेत ऑलरेडी, आणि एक्सपिरियन्स सुद्धा खूप मोठा आहे. कारण या प्रत्येक एक्सपिरियन्सचा तुम्हाला कुठेतरी हेल्प होणं गरजेचं आहे, ज्या एक्सपिरियन्स मधनं तुम्ही पुढे वाटचाल कराल. नक्कीच सरांचे ऍक्च्युली काही फोटोज सुद्धा आहेत आपल्याकडे अवेलेबल, जे की अवॉर्ड फंक्शन मध्ये फेलिसिटेशन वगैरे झालेले. तर सर स्वतःची जर्नी डायरेक्टली ते स्टार्ट करतील, आणि मी सर तुम्हाला पिन करतो, सो आपल्या दोघांचा संवाद होईल आणि प्रत्येकाला क्वेश्चनिंग काय असेल ते A to Z तुम्हाला चान्स दिला जाईल. जे काही जर्नी आहे 15 मिनिट 20 मिनिटापर्यंत क्वेश्चनिंग होईल, आणि त्याच्या अगोदर सगळं डिटेल्स मध्ये कळेल. सो वेट फॉर व्हाईल, प्रत्येकाला चान्स मिळेल क्वेश्चन विचारण्यासाठी. येस सर, येस शुअर. मी तुम्हाला अनम्यूट करतोय आणि स्क्रीन स्टॉप करतोय. सो बेसिकली विल बी कनेक्टेड विथ मी. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड, राईट? येस, येस, मेनी पीपल्स आर कनेक्टेड नाव, राईट? येस सर, शुअर सर, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तुमची जे काही जर्नी आहे किंवा बेसिक तुमचं इंट्रोडक्शन देऊन, नॉर्मली सीएचे फ्रेट फॉर मी प्रत्येक क्वेश्चन घेईल, परंतु बेसिक तुम्ही स्टार्ट करू शकता. येस, यू कॅन इंट्रोड्यूस युअर सेल्फ सर. येस, अनम्यूट करता येईल सर तुम्हाला, मी अनम्यूटचं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला, चेक इट. येस, दॅट्स ग्रेट. येस सर. ओके, सगळ्यांना नमस्कार आणि शुभम सर, थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. अतिशय सुंदर अपॉर्च्युनिटी आहे जिथे आपण महाराष्ट्रीयन माणसाशी कनेक्ट करतोय बेसिकली, आणि
पहिल्यापासून म्हणजे 20-21 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी बिझनेस सुरू केला ऍज अ फ्रेट फॉरवर्डिंग इंडस्ट्री, तर आम्ही आमचा पहिला हब जो बनवला तो नाशिकमध्ये बनवला, जिथे नाशिकमध्ये आपल्याला माहितीये की महाराष्ट्रीयन माणसाचा तिथे वास्तव्य जास्त आहे. तिकडचे एक्सपोर्टर्स छोट्या मोठ्या प्रमाणातून आपण मोठ्या प्रमाणावरती कन्वर्ट करू शकतो. आणि नाशिकमधून ज्यावेळेस आम्ही 20 वर्षापूर्वी द्राक्षाचे कंटेनर्स वगैरे करायचो, त्यावेळेस तिथे 1,500-2,000 कंटेनरचा व्हॉल्यूम जायचा. आणि आपल्या काही प्रयत्नांनी आणखीन फेटर्निटीमध्ये किंवा द्राक्ष महासंघाच्या यांच्या सगळ्या सहकार्याने आज नाशिकमधून करीबन 8,500-9,000 कंटेनरचा द्राक्षाचा एक्सपोर्ट होतो सीझन मध्ये. बाकीच्याही प्रमाणात एक्सपोर्ट वाढ आहे तिथे, पण पर्टिक्युलरली मराठी माणसासाठी तिथे काहीतरी करायचं म्हणून आमचं स्वतःचं ऑफिस आम्ही इस्टॅब्लिश केलंय तिथे. आज आपल्याकडे नाशिकमधूनही 10-12 माणसांचा स्टाफ आहे तिथे. आणि प्रयत्न नेहमी असाच असतो की जशी तिथे महाराष्ट्र माणसांना काही मदत लागली तर आमच्या ऑफिसचा तिथे नेहमी सपोर्ट राहतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तर बेसिकली आमची कंपनी जी आहे ग्लोबल एक्सप्रेस मल्टी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, आम्ही कस्टम क्लिअरन्स करतो. आमच्याकडे कन्सॉलिडेशन प्रोसेसेस होतात, आमच्याकडे एअर फ्रेट्स होतात, आमच्याकडे सी फ्रेट्स होतात, आमच्याकडे वेअरहाऊसिंग फॅसिलिटीज आहेत. म्हणजे आमच्याकडे भिवंडी, ठाणे, पनवेल आणि नावाशिवा ह्या जागेवरती आपले स्वतःचे वेअरहाऊसेस आहेत. आमच्याकडे इन हाऊस ट्रान्सपोर्टेशनही आहे, जेणेकरून आमच्याकडे जवळपास 40-42 गाड्या आपल्या स्वतःच्या आहेत. आणि आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ आम्ही 170 गाड्या चालवतो, म्हणजे आमच्या इंडस्ट्रीच्या. तर असं तो पूर्ण सेटअप आहे. म्हणजे आता सीझन ज्यावेळेस आमचा ऍक्च्युली चालू होतो, जानेवारीमध्ये आम्ही द्राक्षाच्या मोठ्या सीझन मध्ये एंट्री करतो. तर आम्ही रोज जवळजवळ 100-150 कंटेनर आम्ही रोज द्राक्षाचे कंटेनर पिकअप करतो. आणि एका वेसलवरती 350, 400, 500 या रेंजमध्ये प्रत्येक वेसलवरती कंटेनर्स द्राक्षाचे लोड होतात. तर ही सगळी प्रोसेस एखादा नवीन एक्सपोर्टर ज्यावेळेस येतो ना, तर हे सगळं ऐकून तो असा भांबावून जातो किंवा त्याला काही असं सुचत नाही की नेमकी हे कसं होतं, काय होतं, हे कंटेनर, हे शिप, हे कस्टम क्लिअरन्स. म्हणजे त्याला ही बेसिकली तो लॉस्ट होऊन जातो या सगळ्या याच्यामध्ये. पण आम्हाला कसं आहे, ते रुटीन आहे. आता आम्ही रोज जवळजवळ 50-100 कंटेनर हँडल करतो. इम्पोर्ट कंटेनर, एक्सपोर्ट कंटेनर्स, ट्रान्सशिपमेंट कंटेनर्स, वेगवेगळे त्याच्यात SEZ कंटेनर, असे वेगवेगळे प्रोसिजर्स वरती वेगवेगळे कंटेनर्स आम्ही हँडल करतो. तर एक छोटस उपक्रम म्हणून माझ्याकडे एक स्लाइड शो आहे, आपल्या कंपनीचं प्रेझेंटेशन आहे. सर तुम्ही मला स्क्रीन शेअरिंग जर दिलं तर आय कॅन गिव्ह द स्क्रीन शेअरिंग अँड अ स्मॉल प्रोसिजर ऑल्सो. Yes, sir, sure. Okay. Yes, you can share now, sir. Yeah. That's So great. this is our basically a welcome page. आपण हे स्किप करू. याच्यावरती जास्त डिटेल काही सरांनी थोडं सांगितलेलंच आहे. आमचे सर्व्हिस पॅटर्न्स काय आहे, एअर फ्रेट, सी फ्रेट्स, वेअरहाऊसिंग, कस्टम क्लिअरन्स, डोर टू डोर, कन्सॉलिडेशन, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, हे आमचं सर्व्हिस पॅटर्न आहे. देन आम्ही हे वेगवेगळे असोसिएशन वरती आम्ही बॉडीज वरती आहे. FFEI ही जी बॉडी आहे, FFEI आहे, ही बॉडी इंडियामध्ये जेवढे कस्टम स्टेशन आहेत, म्हणजे वेदर इट इज मुंबई, नावाशिवा, दिल्ली, एअर कार्गो, चेन्नई, जेवढे कस्टम स्टेशन आहेत, कस्टम स्टेशन, त्या सगळ्यांची एक एपेक्स बॉडी म्हणून FFEI बॉडी आहे. आणि ह्या बॉडीच्या माध्यमातून पॉलिसी रिलेटेड काही मॅटर्स असतील, काही ट्रेड रिलेटेड काही मॅटर्स असतील, काही मिनिस्ट्रीमध्ये, काही कॉमर्समध्ये किंवा कुठच्याही असोसिएशनला काही चॅलेंजेस असतील, तर ह्या ट्रेडच्या माध्यमातून आम्ही हे मॅटर्स टेकअप करतो at government levels also, at consulates, embassies, with all the levels also. आणि ह्या बॉडीवरती सध्या आमचे लहान बंधू शंकर शिंदे म्हणून आहेत, ते अध्यक्ष आहेत तिथे. तर FFEI ही फॉर कस्टम हाऊस एजंट्स, इट इज अन एपेक्स बॉडी बेसिकली. आणि मग जिथे जिथे आपले ऑफिसेस आहेत, नाशिक आहे, कस्टम म्हणजे नाशिक आहे, चेन्नई आहे किंवा दिल्ली आहे, या सगळ्या असोसिएशन वरती मेंबर तर आहोतच आहे आम्ही. नाशिक कस्टम हाऊस एजंट्स जिथे आम्ही प्रेसिडेंट आहेत,
आणि तिथून आपलं प्रिन्सिपल कस्टम्स लायसन्स इश्यू झालेलं आहे आणि मग तिकडनं प्रिन्सिपल लायसन्स इश्यू ज्यावेळेस होतं तर नंतर प्रत्येक कस्टम स्टेशनला आपण जाऊन तिथे रजिस्टर करून तिथून आपण काम करू शकतो. नंतर रायगड Yes. चेंबर ऑफ कॉमर्स वरती मेंबर्स आहेत, बॉम्बे कस्टम हाऊस एजंट्स असोसिएशन वरती आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन वरती आहेत आणि अशा पद्धतीच्या असोसिएशन्स वरती मेंबर्स वरती राहून आम्ही कमिटीमधून फेटर्निटीसाठी वगैरे अशी कामं करत राहतो. Great. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल हे एईओ म्हणून ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर. Yes. ऑथराइज इकॉनॉमिक ऑपरेटर हे जे आहे इट इज हे कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज बोर्डचा हा नवीन ड्राईव्ह आहे, जेणेकरून युएस मध्ये जिथे युएस सिटीपॅट सर्टिफिकेशन जसं असतं त्याच कॅटेगरीचं हे एईओ सर्टिफिकेशन आपल्या सेंट्रल एक्साइज कस्टम्स बोर्ड यांनी हे इथे अप्रूव्ह केलेलं आहे. आणि आमची कंपनी वी वर दी फर्स्ट कस्टम हाऊस एजंट्स टू बी एईओ सर्टिफाईड इन इंडिया फ्रॉम दी कस्टम्स अँड एक्साइज बोर्ड कंट्रोल. सो आणि मग हळूहळू ज्यावेळेस आम्ही ह्या एईओच्या प्रोसिजर्स मधून गेलो तर नंतर कस्टम्सनी आम्हाला त्यांच्या बोर्डवरती घेऊन आम्ही बाकीच्या मेंबर्सला गाईड करतो, त्यांना एईओ सर्टिफिकेशन कसं प्रोसेस करायचं, काही त्याचे मॅन्युअल्स आहेत, काही त्याचे प्रोटोकॉल्स आहेत, काही त्याचे सिक्युरिटी सिस्टम्स आहेत. ह्या सगळ्या सिक्युरिटी सिस्टम्स आणि ह्या सगळ्या गाईडलाईन्स वरती आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो किंवा मार्गदर्शन करतो. Great. सो Great. ज्यावेळेस तुम्ही एईओ सर्टिफिकेशन होता तुमच्या कस्टम्सच्या सिस्टम मध्ये ऑनलाईन ईडीआय सिस्टम्स मध्ये तुम्ही एईओ म्हणून तिथे एंट्री केली जाते आणि पुढे पुढे जाऊन जसं काही तुमचे जे क्लायंट्स आयडेंटिफाईड होतात आणि तुम्हाला ग्रीन चॅनल क्लिअरन्सेस सारखे विंडोज ओपन होतात याला. सो इफ यू आर इथून पुढे कस्टम्सचा आणि त्यांचा धोरण असं आहे की जेवढे कस्टम्स एजंट्स असतील आणि एईओ सर्टिफाईड असतील ओनली दे विल बी हँडलिंग दी शिपिंग. तेच कामं करू शकतात विथ all the allied agencies, with all the shippings, with all the port operators. So this is a drive which will take slowly. त्याचा प्रोग्रेस थोडासा स्लो आहे, पण आता बऱ्याचशा पैकी लोक आता तिथे रजिस्टरी करायला लागले. तर हे थोडक्यात असं एईओचं पॅटर्न होतं. हे सर्व्हिस पॅटर्न आहे. आपण पुढे जाऊया. बेसिकली सर बेसिकली बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की थोडस आपल्याला वेळ कालावधी असल्यामुळं नॉर्मली मी काही तुम्हाला क्वेश्चन करेल आणि तुम्ही सुद्धा त्या या गोष्टी एक 5 मिनिटांमध्ये क्लिअर ठीक करा, आहे. कारण एक मी 1 फक्त आवरच्या मध्ये. आता ठीक आहे. मी आता सध्या फक्त काय करतो, एक्सपोर्टची थोडीशी प्रोसेस सांगतो त्यांना, येस. म्हणजे काय नेमकी डॉक्युमेंट्स सर आल्यानंतर. मला काय म्हणायचं, जे की इथं आपल्यासोबत फ्रेशर एक्सपोर्टर्स जोडलेले आहेत, काही एक्सपिरियन्स्ड एक्सपोर्टर जोडलेले आहेत आणि इव्हन आउट ऑफ कंट्री मधून सुद्धा काही लोक जोडले असतात. परंतु यांना काय असतं ठीक की आहे. बेसिक मध्ये माहिती नसतं एक्झॅक्टली ते कंटेनर बरं. बुकिंग म्हणा, त्याच्यानंतर सीए चे क्लिअरन्स वगैरे त्या बऱ्याचशा गोष्टी येतात. परंतु इनिशियली यांना इतक्या गोष्टी लक्षात आल्यात की माल घ्यायचा, एक्सपोर्ट मध्ये कंटेनर स्टफिंग वगैरे करायचं. परंतु आता समजा तुम्हाला जर कोणी कॉन्टॅक्ट केला तर इव्हन फ्रॉम बुकिंग कंटेनर कसं बुक केलं जातं, त्यानंतर तुमचा काय त्यामध्ये रोल असणार आहे, कस्टम क्लिअरन्स कसं होणार आहे, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या अवॉइड केल्या पाहिजे गोष्टी जेणेकरून चुका झाल्यात तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, या संदर्भात सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता, राईट. आणि कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म मध्ये काम करताय दॅट ऑल्सो यू कॅन शेअर विथ दिस. येस, एलसीएल वगैरे. येस, ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा सर काम करतात ऑलरेडी ऍक्च्युली. आणि जे काय आहेत एक्सपोर्ट ऑपरेशन पूर्ण इव्हन फ्रॉम 0 टू नेक्स्ट लेवल, जे काही एक्सपोर्ट अदर कंट्रीमध्ये असेल किंवा इम्पोर्ट करायचं असेल, फ्री शिपिंग बिल म्हणा, सगळ्या गोष्टी सर A to Z कव्हर करतात. परंतु सर यामध्ये मला एक क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला. जर समजा एका बेसिक फ्रेशर एक्सपोर्टरना आपल्यासोबत जे कनेक्टेड आहेत तर त्यांनी जस्ट कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना माहिती देऊ शकाल किंवा काय गाईड करू शकाल त्यांना? नॉर्मली आमचं नवीन एक्सपोर्टर ज्यावेळेस असतो आणि ते ज्यावेळेस सांगतात की आमच्याकडे आयईसी आलेला आहे, तर ज्यावेळेस आयईसी येतो त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की फर्स्ट स्टेप जी असते कस्टम्स मध्ये आपल्याला ईडीआय मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे अलॉंग तुमचा आयईसी असतो, तुमचा बँकचा एडी कोड असतो आणि तुमचे IFSC डिटेल्स असतात. हे कस्टमच्या सिस्टमवरती ज्यावेळेस रजिस्टर्ड होतात त्यावेळेस आणि फर्स्ट टाइम एक्सपोर्टचे डॉक्युमेंट्स असतात. विदाउट फर्स्ट टाइम एक्सपोर्टचे डॉक्युमेंट्स म्हणजे केवायसीच असतात सगळे, पण त्याला SIB डिपार्टमेंट मधून त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्या अगेन्स्ट काही
काही केसेस वगैरे असतील काय असतील तर ते नो क्लिअरन्स सर्टिफिकेट येतं आणि मग यू आर रेडी फॉर एक्सपोर्ट. मग एकदा हे बेसिक रजिस्ट्रेशन ज्यावेळेस कस्टमच्या सिस्टमवरती रजिस्टर्ड झाल्यानंतर आपल्याला जर शिपमेंट रेडी झालं की मग एक्सपोर्टचे प्रोसिजर्सचे डॉक्युमेंट्स, इनवॉइस, पॅकिंग लिस्ट, त्याचे काही आणखीन अलाइड डॉक्युमेंट्स असतील किंवा मग डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट्स जसं पेरिशेबल असेल तर त्याचे फायटो सर्टिफिकेट असेल किंवा आणखीन रेडिएशन सर्टिफिकेट असेल किंवा काउन्सिलेट लिगलायझेशन असेल, असे ते वेगवेगळे डॉक्युमेंटेशन जसं शिपमेंट टू शिपमेंट व्हेरी करतं. तर बेसिकली मग आम्ही नवीन एक्सपोर्टरला काय करतो की वी हॅव स्टँडर्डायझेशन फॉर्मॅट्स. तर त्या स्टँडर्डायझेशन मेल्स मध्ये सगळे केवायसी डिटेल्स असतात, त्यांचे सोल प्रोप्रायटरशिप फर्म आहे की पार्टनरशिप फर्म आहे की प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे आणि त्याच्यामध्ये सगळे फॉर्मॅट्स आहेत. तो एक मेल गेला ना की त्यांना सगळी डिटेल्स मिळून जाते. मग ते डिटेल्स बाय डिटेल चेक करतात की आपले हे सगळे डॉक्युमेंट्स मग आम्हाला ते फिजिकली हार्ड कॉपीमध्ये आणि सॉफ्ट कॉपीमध्ये दोन्ही आम्ही घेऊन मग आम्ही ते रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे कम्प्लीट करून घेतो आणि मग आपण एक्सपोर्टला रेडी झाल्यानंतर मग ही थोडीशी प्रोसेस आहे विच आय कॅन जस्ट एक्सप्लेन देम इन शॉर्ट ओव्हर हिअर आणि मग येस आपण शुअर सर. क्वेश्चन आन्सर सेशनला येस घेऊया, येस येस. है ना. पण सर तर मला बेसिकली ज्यावेळेस आपला क्वेश्चन एक्सपोर्ट विचारायचा होता तुम्हाला की ज्यावेळेस तुमच्याशी समजा कनेक्टेड आता एक्सपोर्टरला माल मिळाला, सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्यांची जी नेक्स्ट स्टेप आहे ती फ्रेट म्हणा किंवा जे काही त्यांना फ्रेट जाणून घ्यायचं कुठल्या गोष्टीचा किंवा कंटेनर बुकिंगसाठी नॉर्मल कंटेनरला काय चार्जेस लागणार आहेत, रेफर कंटेनर कसा बुक करायचा, काय काय प्रोसिजर त्याच्यासाठी असणार आहे, कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही हेल्प करू शकाल त्यांना? आम्ही ड्राय कंटेनर्स, रिफर कंटेनर्स, टँक कंटेनर्स, हॅझिडस कंटेनर्स, ओपन टॉप कंटेनर्स, फ्लॅट ट्रॅक कंटेनर्स, ट्विन डेक कंटेनर्स आणि वन ओपन साइड ओपन टॉप कंटेनर्स, म्हणजे वी हँडल ऑल सॉर्ट ऑफ स्पेशल इक्विपमेंट कंटेनर्स ऑल्सो. ग्रेट ग्रेट. तर सो हा इनिशियली सर काही बेसिक ऍव्हरेज चार्जेस सांगू शकाल का? समजा आपल्याला एक ऑनियनचा 40 फीट कंटेनर, इट मीन्स 28,000 kg म्हणजे 28 टन माल बसणार आहे त्यामध्ये, तर त्याची मिनिमम ओके. प्राइजेस काय जाऊ शकेल एका कंटेनरला बुक करण्यासाठी? याच्यात साधारण कॉस्टिंग कशी असते ना की आपण आता कंटेनर भरतोय कुठे ती एक लोकेशन डिपेंड करतं, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याच्या बेसिसवरती येतं. समजा तुम्ही नाशिकचं घेतलं तर 48-49,000 रिफर कंटेनरचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे. क्लिअरन्स कॉस्ट इज समथिंग लाईक 4,500 इन्क्लुसिव्ह ऑफ कस्टम क्लिअरन्स आणि कस्टमचे एक्सपेन्सेस आणि CFS चार्जेस. देन देर इज फ्रेट चार्जेस. फ्रेट चार्जेस फ्रॉम हिअर टू दुबई इज मे बी 1800 to 1850 or 1900 जशी लाईन असेल त्याच्यावरती. हा ओशन फ्रेट झाला. त्याच्यानंतर टर्मिनल हँडलिंग चार्जेस विच इज 28,000 to 29,000 टर्मिनल हँडलिंग चार्जेस. देन BL चार्जेस असतात त्याच्यामध्ये 4,500 पर बिल ऑफ लेडिंग. मग त्याच्यामध्ये सील, टोल, BGM हेही असतात जवळपास 2,000-1,000 रुपये. साधारणपणे जर कॅल्क्युलेट केलं तर एक आत्ताच्या कॉस्टिंग मध्ये जवळपास 180च्या आसपास दुबईचा कंटेनर कांद्याचा जातो. येस. ओके. आता जवळपास. इनिशियली अजून काही गोष्टी असतात, जसं की समजा रेफर कंटेनर घ्यायचा आहे, रेफर मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय चेंजेस, किती कॉस्टिंगचा चेंज पडू शकेल? ड्राय कंटेनरचा आजचा 40 फुटरचा जर रेट घेतला तर तो जवळपास $800-900 आहे आजच्या रेट प्रमाणे आणि रिफर कंटेनरचा $1,900 म्हणजे $1,000चा फरक आहे. बर बर. अच्छा, म्हणजे $1,000 म्हणजे जवळपास 70-75,000 रुपयाच्या 75-80,000 रुपयाच्या आसपास जातो. ओके. ऑलमोस्ट म्हणजे 50% अमाऊंट जे आहे एक्स्ट्रा लागणार आहे रेफर हो कंटेनरसाठी आणि हो त्या हो. पद्धतीने पण चार्ज वगैरे हे आहे. सध्या हे सध्याचे रेट्स आहेत सर. येस येस, कारण इट एवढ्या 3 कंटिन्युअसली महिन्या चेंजेस. हा चेंजेस आणि 3 महिन्यापासून रेट सगळीकडे एवढे वाढून गेलेत ना येस येस, एवढ्या हायेस्ट प्रमाणात. रेट. म्हणजे 3 महिन्यापूर्वी समजा तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे US चा कंटेनर 20 फुटरचा जो रेट होता विच वॉज अप्रॉक्सिमेट अराउंड 2200-2500 और मे बी $3,000 आसपास लाईन टू लाईन आणि आज तोच US चा 20 फुटरचा रेट आहे $11,000 $12,000. इट्स व्हेरी हाईक इन प्राइसेस, राईट. आणि हो कंटिन्युअसली व्हेरी हाय पर डे महिन्याला चेंजेस होत असतात, त्यामुळे कुठेही होत राहतात. असं स्टॅबिलाइज नाहीये की कंटेनरची जर तुम्ही सांगितलं की एक्झॅक्टली आज काय आहे तर एक्झॅक्टली. आज चेंजेस असणार आहे. सो असं आपल्याला फिक्स करता नाही येणार की आपल्याला किती रुपयामध्ये कंटेनर बुक करेल. हा फक्त एवढा आहे, तुमची जी काही प्रोसेस आहे, तुम्ही एक्सपोर्टर आहात तर जे काही CHAचं काम आहे फ्रेट फॉरवर्डरचं ते चांगल्या पद्धतीने करतील. तुमचं काम फक्त बायर फाइंड हो आउट करणं, एक्सपोर्ट मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन करणं या गोष्टी, आणि
ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल सीएचए ची A to Z. इव्हन सर मला एक प्रश्न विचारायचा होता, आता समजा आपल्या एक्स फॅक्टरी मध्ये काही माल आहे, तर आपल्याला तो पोर्ट डेपो म्हणजे पोर्ट डेपो पर्यंत घेऊन जायचा किंवा वेअर हाऊस मध्ये न्यायचे, सॉर्टिंग करायचे, पॅकेजिंग करायचे, स्टफिंग करायचे, त्यानंतर पोर्ट वरती नेऊन परत एक्सपोर्ट करायचंय, राईट, FOB वगैरे. सो ती इव्हन इनिशियल स्टेज पासून सुद्धा प्रोसेस तुम्ही कव्हर करून देता का? हो, म्हणजे आम्ही बेसिकली आमच्याकडे अंडर आर ग्लोबल नेटवर्क वी हॅव अ नेटवर्क इन मोर दॅन 162 कंट्रीज नाव. म्हणजे GLA जो नेटवर्क आहे, ग्लोबल That's great. लाईन्स नेटवर्क म्हणून. तर तर आम्ही काय आमच्याकडे एक्सवर्क शिपमेंट्स इम्पोर्ट मध्ये पिकअपही होतो, जिथे फॅक्टरी असेल, समजा चायनामध्ये एका फॅक्टरीमध्ये माल रेडी आहे, तर आपले एजंट्स जे आहेत तिथे फॅक्टरीमध्ये जाऊन माल पिकअप करतात, ते ट्रान्सपोर्ट करतात, कस्टम क्लिअरन्स करतात, शिप करतात. इकडे येऊन आम्ही कस्टम क्लिअरन्स करून सगळं प्रोसिजर कम्प्लीट करून फॅक्टरी पर्यंत डिलिव्हरी करतो. म्हणजे एक्स वर्क्स टू डोर डिलिव्हरी. आणि सिमिलर फ्रॉम हिअर ऑल्सो, म्हणजे इथूनही आम्ही समजा नाशिकमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, कुठेही असेल, तर आम्ही आपले ऑफिसेस किंवा समजा आता इथे असेल तर इकडचं ऑफिस काळजी घेतं, दिल्लीमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल तर अमृतसर दिल्लीची ऑफिस काळजी घेतात. तर ते तिथून पिकअप करतो, क्लिअरन्स करतो, शिपमेंट करून डेस्टिनेशनला गेल्यानंतर तिकडचा एजंट हँडल करतो आणि तो डिलिव्हरी करतो. सो हे दोन्ही आपल्याला एअर आणि सी दोन्ही शिपमेंट माध्यमातून करतायत. येस, शुअर सर. सर मला अजून काय विचारायचं की एक्सपोर्टर जे असतात, आता समजा फील्ड वरती जाऊन तुम्ही जे एक्झॅक्टली ऑन द फील्ड वर्किंग न करता इथून तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये वर्किंग करू शकता, तर एक्सपोर्टरला अशी गरज आहे का की ऑन द फील्ड जाऊनच सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, कस्टम क्लिअरन्स केलं पाहिजे, या गोष्टीसाठी तुमची काय कमेंट असेल यावरती? एक्सपोर्ट्स मध्ये कसं आहे ना, म्हणजे आपण जिथपर्यंत जाऊन बघितलंय, आपण खूप प्रामाणिकपणे आणि जसं ते मनामध्ये असतं की नाही आपला माल फॉरेनला चाललाय आणि आपले मराठी एक्सपोर्टर्स तरी की एवढी प्रमाणात काळजी घेतात त्याच्यावरती. येस, शुअर. तर बारीक बारीक गोष्टींवरती आपण जसं त्यांचं ते त्यांनी पॅरामीटर्स दिलेले आहेत, आपल्याला इन्स्पेक्शन क्रायटेरिया दिलेले आहेत, आपण ते तंतोतंत मॅक्सिमम फॉलो करण्याचा आपण प्रयत्न करतोच त्याच्यामध्ये. काही काही लोक नेग्लिजंट असतात त्याच्यावरती. आणि बऱ्याचशा वेळा असंही होतं की समजा सिस्टम एररने म्हणा किंवा आणखीन काही वेगळ्या याच्यामध्ये. आता 2016ची घटना, त्यावेळेस द्राक्षेच्या मोठ्या प्रमाणात कंटेनर्स एक्सपोर्ट झाले आणि पीक पिरियड चालला होता. तर अशा वेळेस असं झालं की अपेडाकडे काही गाईडलाईन्स आले होते आणि त्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे जवळजवळ 35 टेस्ट पॅरामीटर्स होते, जिथे अपेडा म्हणजे एगमार्क बॉडी आणि ह्या लोकांना टेस्ट सर्टिफाय करून मगच ते द्राक्षाला परवानगी द्यायची होती. तर ते अपेडानी ट्रेडला सांगितले नाही आणि ट्रेडने ते न बघता कंटेनर्स एक्सपोर्ट झाले. आणि ज्यावेळेस हे कंटेनर्स तिथे पोहोचले तर जवळपास 1200 कंटेनर्स होते. युरोपच्या गव्हर्नमेंटनी ते कंटेनर्स घ्यायला रिफ्यूज केले आणि मग ते कंटेनर काही बरेचसे कंटेनर तिथे पडून राहिले, काही बरेचसे कंटेनर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट सोडायला सांगितले. कारण रिफर कंटेनर्स म्हणजे याच्यामध्ये काळजी घेण्याचं काय एवढंच असतं की कंटेनर ज्या वेळेस भरल्यापासून तर जोपर्यंत तो खाली होत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्युअस कॉस्ट चालूच असते. तो जोर पोर्टमध्ये असेल, शिपवर असेल, तिकडच्या पोर्टवर असेल, तो परत तिकडनं त्या कन्साइनीच्या फॅक्टरीमध्ये जाईपर्यंत डिस्टर्ब होऊन परत तो शिपिंग लाईनला एमटी यार्डला रिटर्न होईपर्यंत कॉस्ट चालू असते. आणि तुम्ही जेवढा त्याच्यावरती एखाद्या निर्णयावरती डिले कराल ना, तर तो कॉस्ट आपल्याला ऍड करत राहणार आहे. म्हणजे पोर्ट मधून जर कंटेनर काढला नाही तर पोर्टची इलेक्ट्रिसिटी, पॉवर चार्जेस, मॉनिटरिंग चार्जेस, प्लगिंग चार्जेस हे चालू राहतात. परत पोर्ट मधून बाहेर काढला आणि परत शिपिंग लाईनला दिला नाही तर शिपिंग लाईनचे डिटेन्शन चार्जेस हे चालू राहतात. तर याच्यावरती खूप बारकाईने अभ्यास करून, शिपमेंट करून आणि तेवढ्या त्या कम्युनिकेशन वरती तत्पर राहावं लागतं आपल्याला. येस सर, येस, शुअर. म्हणजे असे पॅरामीटर्स वरती काम. येस, तुम्ही स्क्रीन बंद करा सर. सो आपण दोघं स्क्रीन वरती दिसूया जेणेकरून लोकांना इझी होईल बघण्यासाठी. ओके.
आणि ओके. ज्यावेळेस आवश्यकता असेल ग्रेट सर. आणि इनिशियली काय असतं की बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं, जस्ट त्यांना वाटतं की आपण कांदा एक्सपोर्ट करायचा इंडियामधनं दुबईला. सो परंतु आत्ताचा जर तुम्ही कांद्याचा रेट बघितला तर ऑलमोस्ट दुबईमध्ये 18-20 रुपीज पर, म्हणजे दिरम्स मध्ये रेट चालू असतो, परंतु 20 रुपीज पर केजीचा रेट चालू आहे. आणि इंडियामध्ये जर ते स्पेसिफिकली बघितला तर 60-70-50 रुपीज ऑलमोस्ट पर केजी चालू आहे. तर इट डिपेंड्स ऑन टोटली प्रॉफिट आणि तुमच्या डिमांड. परंतु आज जर सिच्युएशन बघितला ड्रमस्टिकची तर 65 दिरम्स म्हणजे 65 गुणिले इंटू 20 करा, तुम्हाला एक्झॅक्टली इंडियन रुपीज मध्ये व्हॅल्यू मिळेल. तर ड्रमस्टिकची इतकी हाय पीक व्हॅल्यू चालू आहे की तुम्ही विचार करू शकणार नाही. मग या सीझन मध्ये तुम्ही कुठला प्रोडक्ट निवडू शकता तर एक्झॅक्टली ड्रमस्टिक मध्ये काम कराल. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट मध्ये उतराल आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स होईल की कुठला प्रोडक्ट कधी निवडायचा आणि कधी सोडायचा, त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कारण एक्सपोर्ट केलं, एक कंटेनर केला इट मीन्स प्रॉफिट मिळेल असं होणार नाही. तुम्हाला कंटिन्युअसली सायकल कंटिन्यू ठेवावं लागेल. कुठल्या कंटेनर मध्ये ब्रेक इव्हन होईल, कुठल्या कंटेनर मध्ये लॉस होईल, कुठल्या कंटेनर मध्ये हाय प्रॉफिट होऊ शकतो. तर ऍव्हरेज तुम्ही ज्यावेळेस कॉस्टिंग काढाल त्यावेळेस तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकेल. सर ज्या पद्धतीने सांगतायत की सर आता समजा आपण वेअरहाऊस मध्ये गेलं तर ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की रेफर, तर दुबईमध्ये सुद्धा सर इनिशियल मार्केटमध्ये ठेवण्याचा चार्ज ऑलमोस्ट 250 to 350 रुपीज सॉरी 350 डिरम्स पर डेचा आहे. तर ती सुद्धा कॉस्ट इन्क्लूड होईल. तुमचा जर माल 2 दिवस जर विकला गेला नाही किंवा तुम्ही जर बायरला पाठवलात आणि त्याच्याकडनं काही एलसी वरती काम केलं तर ती सुद्धा चार्जेस तुम्हाला पडतात. ज्यावेळेस बेसिक गोष्टी तुम्हाला समजायला सुरुवात होतात, सो पिन ड्रॉप तुमच्याकडे सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेऊन प्रॉफिट कमवू शकता. सर सीएचे मध्ये एक्झॅक्टली काम कस्टम क्लिअरन्स मध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात जे की लोकांनी करायला नकोय? म्हणजे कंटेनर मध्ये समजा काय किती एक्झॅक्टली लोड भरला पाहिजे म्हणा, किंवा कुठल्या डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम येऊ शकेल का, तर ते अवॉइड केलं पाहिजे. स्टफिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मधून बऱ्याच वेळा काय होतं की कांद्याचे कंटेनर जे असतात ते सगळे 30-30 टनाचेच कंटेनर भरतात. कारण त्याच्यामध्ये जेवढा तुम्ही वेट भराल तेवढा तुम्हाला तिथे त्या पर्टिक्युलर शिपमेंट वरती तुम्हाला तो रेव्हेन्यू काढून देतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस एखाद्या कंटेनर वरती ज्यावेळेस तो त्याचा आपण डोर बघतो, त्या डोर वरती कार्गो वेट, नेट वेट, टेअर वेट हे सगळे मार्किंग दिलेले असतात त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती समजा एखाद्या कंटेनर वरती जर टेअर वेट जर दिलेला असेल, समजा टेअर वेट इज द कंटेनर वेट, आणि त्याच्यावरती एक बेंचमार्क दिलेला असतो की समजा 30,000 to 50 kgs. So that is the maximum weight you can put inside that container. म्हणजे एखाद्या वेळेस असं चुकून कधी जर झालं तर आपण 30 मे बी 300 भरला म्हणजे 50 किलो आपण जास्त भरला त्या कंटेनर मध्ये. फॉर आपल्यासाठी तो 50 किलो जास्त आहे, पण तो शिपिंग लाईनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये तो शिपिंग ट्रेड प्रॅक्टिसेसच्या अगेन्स्ट तो कम्प्लीट तो इररेग्युलेटरी प्रॅक्टिसेस होतात. आणि तो कंटेनर शिपिंग लाईन ऍट एनी कॉस्ट, म्हणजे तुम्ही त्याला जर म्हटले ना का मी ह्या कंटेनरला तुम्हाला 1 करोड रुपये फ्रेट देईल तरी सुद्धा तो घेऊन जाऊ शकत नाही. तो कंटेनर जर चुकून पोर्ट मध्ये गेला असेल तर तो कंटेनर आपल्याला 50 किलोसाठी परत मागे आणावा लागेल. तो कंटेनर 50 किलोचा डिस्टर्ब करायचा, सगळे शिपिंग डॉक्युमेंट्स परत अमेंड करायचे, परत आपल्याला नंतर कस्टम क्लिअरन्स करायचे, आणि मग तुमच्या त्या रेग्युलेटरी प्रमाणे तो कंटेनर परत पोर्ट मध्ये घेऊन जायचा. म्हणजे ही छोटीशी गोष्ट आहे. ह्या सर्कमस्टन्सेस मधून आम्ही बरेचसे कंटेनर्स किंवा एक्सपोर्टर्स असे बघितले ते त्याच्यातून गेलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक फोटोज दाखवला होता याच्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये आहे ना, त्याच्यावरती असे ते शिप्सचे ऍक्सिडेंट्स वगैरे जे मोठ्या प्रमाणात मध्ये प्रमाण चाललं होतं. दाखवू शकता सर तुम्ही ते फोटोज, जेणेकरून त्यांना क्लिअरिटी जास्त होईल. हा, हे जे शिप्सचे ऍक्सिडेंट्स जे चालले होते, म्हणजे यू कॅन सी माय स्क्रीन नो सर? स्क्रीन दिसते? येस शुअर. ओके. म्हणजे हे अशा ऍक्सिडेंट्सच्या याच्यामध्ये व्हीजीएम आणि सोलास म्हणजे व्हेरीफाईड ग्रॉस मास्क हा त्याचा फुल फॉर्म आहे व्हीजीएमचा, व्हेरीफाईड ग्रॉस मास्क. तर हा इम्प्लिमेंट वर्ल्ड वाईड झाला ऍट वन गो. दिस वॉज समथिंग अ year and a half मे बी. आणि त्याच्यामध्ये मग असं डिसाईड झालं की
एव्हरी कंटेनर विच, प्रत्येक कंटेनर जो शिप वरती शिप होतो, इम्पोर्ट असू किंवा एक्सपोर्ट असू, तो कंटेनर वेमेंट झाल्याशिवाय तो कंटेनर शिप वरती जाऊ शकत नाही. अच्छा, मग याला आता बरेचसे विंडोज आहेत. म्हणजे काही कंटेनर्स डॉक स्टफिंग होतात, म्हणजे कस्टमच्या सीएफएस मध्ये भरले जातात, काही फॅक्टरी स्टफिंग मध्ये होतात. मग याला कंट्रोल पॉइंट कुठे आणणार आपण? एलसीएल शिपमेंट्स होतात, जिथे सीएफएस मध्ये कन्सॉलिडेट होऊन कार्गो होतो. तर मग याला एक सर्व्हिस डिझाईन केली कस्टम्स वाल्यांनी आणि त्याला पॅरामीटर्स दिलेत. म्हणजे फॅक्टरी स्टफिंगला तुम्ही करा, तुमच्या एमटी गाडीचं वजन झालं की लोडेड करून परत लोडेड गाडीचं वजन करा, मग त्याच्यातून गाडीचं वजन मायनस करा, जेणेकरून तुमच्या मालाचं वजन मिळतं, कंटेनरचं वजन मिळतं. ते वेट आपल्याला VGM थ्रू ऑनलाईन सिस्टम्स मध्ये इम्पोर्ट EGM वरती ते डिस्प्ले होतात. आणि हे सगळं करण्यामागं एकच कारण होतं, कारण प्रत्येक एक्सपोर्टर असा विचार करतो, प्रत्येक एक्सपोर्टरनी असं जर विचार केला की नाही माझं तर 100 किलोच आहे, पण एका वेळेस कंटेनर, एका वेळेस जहाजावरती जवळजवळ 12-15 हजार कंटेनर जातात. प्रत्येकाचे 100, 200, 1 टन, 4 टन, 5 टन असा मिसमॅच जो येतो, तो आपण जे डिक्लेरेशन शिपिंग लाईनला देतो, तो शिपिंग लाईनवाला त्याच्या कॅप्टनला देतो शिपवरती. त्या शिपवरतून आपला जो लोडिंग प्लॅन जातो, त्या लोडिंग प्लॅनवर बेसिस वरती शिपमध्ये ऑलरेडी जो इन हाऊस कार्गो असतो, ह्या सगळ्याच्या कॅल्क्युलेशन वरती तो त्याचं शिपची स्टॅबिलिटी बनवतो. म्हणजे मला समुद्रातून जाताना माझ्याकडे आता हे वजन एवढं आहे, मला त्याच्यात खारं पाणी एवढं टाकायचंय, मला माझं तेलचं प्रमाण एवढं आहे, आणि ते हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांना त्यांच्या सिस्टम वरतून त्याला त्याची शिपची स्टॅबिलिटी मेंटेन करून सेल करावं लागतं. आपल्या एखाद्या कॅल्क्युलेशन मध्ये जर थोडंसं वरखाली होतं, तर एवढ्या सगळ्या कंटेनर्सच्या मिसकॅल्क्युलेशन मध्ये कितीतरी मोठा फरक पडू शकतो. म्हणजे Yes, ज्यावेळेस definitely. मी मर्स्क लाईन मध्ये होतो, आय विल शेअर वन एक्झाम्पल. ज्यावेळेस मी मर्स्क लाईन मध्ये होतो आणि मी ऑपरेशन्स मध्ये होतो, त्यावेळेस नवीनच मर्स्क लाईनने सीलँड मधून शिपिंग कंपनी विकत घेतली होती. मर्स्क लाईनचे पॉलिसीज एकदम भन्नाट आहेत, म्हणजे नोबडी कॅन चॅलेंज देम. पण सीलँड जी होती त्यांची वेगळी मॅनेजमेंट होती, नवीन शिपिंग लाईन विकत घेतली होती आणि ती शिप पहिल्यांदा नावाशेवा पोर्टला इथे आली होती. शिप जवळपास 280 मीटरची लांब शिप होती आणि आम्ही पहिल्यांदा मर्स्क लाईन म्हणून त्या वेसलवरती कंटेनर लोड केले. वेसलचं ऑपरेशन कंप्लीट झालं आणि वेसल सेल व्हायला त्याचे ते नाडे सोडतात. तर नाडे सोडल्यानंतर वेसल लगेच 45 डिग्रीज वरती टिल्ट झाली, म्हणजे अशी कानोळली झाली तिथेच पोर्टच्याच बाजूला. तर लगेचच त्यांनी टगबोटचा सहारा घेतला आणि वेसलला परत पोर्ट साइडला लावलं. अच्छा, एव्हरी जे वेसल जोपर्यंत तिथे पोर्ट साइडला असते ना, तोपर्यंत शिपिंग लाईनला जवळजवळ 40, 45, 50 लाखाचा रोज चार्जेस भरावा लागतो तिथे पोर्टला. दे आर नॉट Yes, फ्री ऑफ कॉस्ट. yes, yes. म्हणजे त्यांचे ते पोर्ट चार्जेस असतात शिपिंग लाईनचे. तर मग कॅप्टन आणि सगळे शिपिंग लाईन्स, आम्ही ऑपरेशनवाले सगळे त्याच्यावरती वर्किंग आउट करायला लागलो. वर्किंग आउट केल्यानंतर त्यांचं थोडंसं लक्षात आलं. त्यांनी बिलो हॅच आणि अबाव हॅचचे 2-2, 3-3 टायरचे कंटेनर्स काढले आणि खाली उतरवले आणि म्हटले की दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला परत सेल करू. तर दुसऱ्या दिवशी परत तीच सिनॅरिओ झाली त्याच्यावरती. परतही वेसल अशीच पलटी मारण्यासारखी झाली. मग सगळं वर्ल्ड वाईड मर्स्क लाईनच्या ऑफिसेसमध्ये मेसेजेस आणि म्हणजे सगळीकडे बोंबाबोंब चालू झाली. म्हणजे मर्स्क लाईन, कारण मर्स्क मध्ये असा एरर कधी एक्सेप्ट होत नव्हता. पण ही नवीन शिपिंग लाईन सीलँड विकत घेतल्यामुळे त्यांचे कॅप्टनचे नवीन म्हणजे ते ऍडजस्ट होता किंवा प्रोसिजर माहिती होता त्यांना ते वेळ जाणार होता. नंतर तिसऱ्या दिवशी परत मग काय केलं की त्यांनी असं आयडेंटिफाय झालं की जिथे लोडेड कंटेनर डिक्लेअर केलेत वेसलवरती, तिथे सगळे कंटेनर्स एम्प्टी होते आणि त्या एम्प्टी कंटेनरच्या वरती त्यांनी मोठं वजन टाकलं. म्हणजे खाली जर लाईट कंटेनर टाकला किंवा एम्प्टी कंटेनर टाकला आणि त्याच्यावरती वरती हेवी कंटेनर 25 टन, 27 टन टाकले, तर खालचा कंटेनर स्टॅबिलिटी मेंटेन करणार नाही आणि त्यांच्या सिस्टमला दाखवत होता की तो लोडेड कंटेनर आहे आणि तो फिजिकली एम्प्टी होता. मग त्यांना ते 250-300 कंटेनर सगळे एम्प्टी बाहेर काढावा लागले. त्याच्यासाठी जवळजवळ 2 दिवस गेले. त्यांना कमीत कमी Yes, 3.5 करोड रुपये फाईन पेनल्टीज भरावे लागले आणि त्याच्यानंतर ती वेसल ऑपरेशन्स कंप्लीट करून yes. सेल केली. तर Great. छोटे छोटे ऑपरेशन मध्ये म्हणजे एक ह्या सिस्टमायझेशन मध्ये इन्स्टेड ऑफ अपडेटिंग लोडेड कंटेनर एका पॉइंट मध्ये सगळे सिलेक्ट करून त्यांनी ते एम्प्टी मारले आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ विच इज
a fine penalty of more than 3 crores or something, 3.5. येस शुअर आणि त्या 100%. कॅप्टनला पुढच्या वॉयज म्हणजे वेसल इथून सेल होऊन श्रीलंकेला गेली आणि ही वॉज सॅक्ड फ्रॉम हिज जॉब. येस येस शुअर सर, कारण अशा घटना होत असतात असे त्यामुळं येस येस JNPT वरती सुद्धा JNPTचे पायलट्स खूप क्रुशियल पद्धतीनं काम करतात, जे की 30 किलोमीटर्स दूरपासून त्या शिपिंग लाईन्सला वे दाखवतात. टगबोटचं काम चांगल्या पद्धतीनं होतं. प्रत्येक पायलटचे चार्जेस म्हणा, टगबोटचे चार्जेस अराउंड 4 लाख पर वेसल वगैरे असतात. कंटेनर लोड अनलोड त्याचा चार्ज असतो. JNPTला कम्प्लिटली सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. सो तेवढ्या क्रुशियल पॉइंट म्हणजे एक कुठले तरी वेसल जाते तर त्याच्या मागे अराउंड करोड्स अँड करोड्स इन्व्हेस्टमेंट झालेली असते. सो खूप व्यवस्थित पद्धतीने ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपण इनिशियली या गोष्टीपासून वाचण्यासाठी ऑलरेडी इन्शुरन्स वगैरे काढतो, जेणेकरून आपल्याला या गोष्टीचा हेल्प होऊ शकेल. तुमचं कुठलाही प्रोडक्ट असू द्या, तुम्ही जर त्या कंटेनरचा इन्शुरन्स किंवा कुठल्या बेसिसवरती फ्रेट सगळ्या गोष्टी मॅटर करणारे ज्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करायचा असेल, 90% मध्ये अशा काही गोष्टी होणार नाहीत, बट 10% तरी आपण धरून चालाव्याच लागतात, कारण अनफॉर्च्युनेट गोष्टी कुणाला सांगून येणार नाहीत. सो त्यामुळं सरांनी जे एक्झाम्पल सांगितलं, छोट्याशा एक 50 किलोचा तुम्हाला वाटत नाही की डिफरन्स येईल, परंतु हा 50 kg इंटू समजा 1000 कंटेनर 400 कंटेनर जर एका शिप वरती असेल तर इंटू 400 तुम्ही करून बघा एक्झॅक्टली किती किलो मोठा डिफरन्स पडेल. राईट. सो या गोष्टी छोट्या छोट्या असतात ज्या की नवीन एक्सपोर्टरला कळत नाहीये, त्यामधनं तुम्ही सुद्धा हेल्प घेऊ शकता. सर आता बऱ्याचशा लोकांना पोर्ट रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असतं, तर त्याची प्रोसिजर कशी फॉलो केली पाहिजे त्यांनी? त्याची स्टँडर्ड फॉर्मॅट्सच आहेत सर, म्हणजे इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट, बट इट इज फक्त आपण जे ऑथराइज कस्टम ब्रोकर्स असतात फक्त तेच करू शकतात त्या प्रोसिजर्स वरती. म्हणजे एक्सपोर्टर स्वतःही करू शकतो, पण तो सेल्फ क्लिअरन्स मध्ये करू शकतो मग. तर 100%. आणि आमचा स्टाफ रेग्युलर तिथे इन आउट पोस्टेडच असतो. म्हणजे आम्ही गेलो की समजा आमचं अर्ध्या तासाचं काम आम्ही तसं ते प्रोसिजर माहीत नसल्यामुळे एखाद्याला दिवसही जाऊ शकतो. आता आमचं रोजचं इन आउट काम आहे, आमची रोजची तिथे 2-4 मुलं असतात, तर आमच्या डिपार्टमेंटला सगळीकडे ते ओळखी असतात, सेटिंग असतात, त्याच्यामुळे ते अर्ध्या 1 तासात आम्ही ते काम रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतो असं. येस. तर आता बेसिकली एक मुंबईमध्ये स्टँडर्ड सर, हा येस शुअर, मुंबईमध्ये ऑलमोस्ट नावाशेवा म्हणा, त्यानंतर JNPT, दुबई पोर्ट, गेटवे ऑफ इंडिया पोर्ट, ऑलमोस्ट खूप सारे पोर्ट्स आहेत. तर नॉर्मली समजा नावाशेवा पोर्टचं जर रजिस्ट्रेशन करायचं असेल आता बरेचशे लोकांना, तर काय मिनिमम चार्जेस तिथे अलॉट होतील सर? आपल्याला टर्मिनलचं रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये सर. आपल्याला नावाशिवा पोर्टचं जर रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं ना आपण, तर नावाशिवा EDI सिस्टम्स मध्ये आपल्याला आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. येस, IC 100%. आणि बँक डिटेल्स आणि हे सगळं. मग त्याच्यामध्ये नावाशिवाला समजा 4 टर्मिनल आहे तिथे. GTI आहे, नंतर येस, PSA पोर्ट आहे, आता NSICT आहे, NSIGT आहे आणि येस. JNPT असे 5 टर्मिनल आहे. तर 5ही टर्मिनलला एक्सपोर्टर म्हणून आपल्याला आता रजिस्ट्रेशन सध्या करायची गरज नाहीये. बरोबर. हळूहळू ती प्रोसेस येते पुढे, बट इट इज अजून इम्प्लिमेंट झालेली नाहीये. पोर्टला जे रजिस्ट्रेशन करायचं असतं ते फक्त शिपिंग लाईन्स, NVOCC, कॅरियर्स ह्या लोकांनाच रजिस्ट्रेशन करायचं असतं येस, येस. टर्मिनलसाठी. आपल्याला येस. फक्त कस्टम स्टेशनला रजिस्ट्रेशन करायचं आणि बरोबर. कस्टम स्टेशनला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आमच्याकडे जे स्टँडर्ड फॉर्मॅट्स आहे ना, त्या फॉर्मॅट्स मधून त्यांना कम्प्लीट मार्गदर्शन मिळून जातं. 100%. बेसिक डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट असेल तर ते येस. डॉक्युमेंट्स आले की करून घेतो आम्ही. येस. इनिशियली JNPT वरती जास्त काम चालत होतं, त्यामुळे गव्हर्नमेंट पोर्ट असल्यामुळं इनिशियली खूप कमी प्रमाणात फीस अलॉट केली होती, परंतु आता n नंबर ऑफ पोर्ट प्रायव्हेट पोर्ट होत आहेत. इव्हन आय थिंक सो JNPT सुद्धा आता त्याचं सुद्धा टेंडर निघणार आहे, कारण खूप स्लॅक मध्ये चालू आहे गोष्टी तिथं सुद्धा बऱ्याचशा. सो दॅट्स ग्रेट सर. आणि एक्सपोर्टरला सर ज्यावेळेस क्लिअरन्स नावाशिवाला करायचं. एक हा एक बोला. पॉइंट ऍड करतो सर. हे आता हा जे नवीन रजिस्ट्रेशन जे होतात ना EDI सिस्टम्स मध्ये, हा तर हा नावाशिवाला आता ह्या लोकांनी काय केलंय की त्या लोकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय EDI रजिस्ट्रेशन येस साठी. येस येस आणि मग 100%. तर आपल्याला ते ऑनलाईन वरतून आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, तिथे सबमिट करायचे. आणि बऱ्याचशा वेळा काय होतं ना की मग क्वेरीज येतात, मग त्यांना, आणि इट इज अटॅच विथ युअर डिजिटल की, म्हणजे आपलं जे डिजिटल की असतं कॅटेगरी 2 येस येस ती डिजिटल की लागते. तर डिजिटल कीला कनेक्ट करून आईस गेटच्या वेबसाईट वरतून ते सबमिशन होतं, पण तो सपोर्ट मिळत नाही. आणि मग
बरोबर, बरोबर. कस्टम्सनी टेम्पररी काय केलं की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही रजिस्ट्रेशन चालू ठेवलेत आणि ऑफलाईन मधून तुम्ही जर रजिस्टर करायला गेले की थोडेसे पैसे जास्त द्यावे लागतात, पैसे जास्त. ऑनलाईन बरोबर. मधून करायला गेले की थोडेसे पैसे थोडे कमी कमी द्यायचे. लागतात आणि तर कमी ते लागतात म्हणून असं लोक प्रोसेस ऑनलाईन करतात, परंतु पुढे जाऊन त्यांना ज्या करतात, पद्धतीचा पण सपोर्ट पुढे हवा होत असतो नाही ते, मिळत नाही. होत हा नाही पुढे. बऱ्याचशा लोकांना म्हणजे प्रॉब्लेम होतो. त्यामुळं तुम्ही हो कधीही सीएचए आणि फ्रेट फॉरवर्ड निवडताना सगळ्या गोष्टी, इव्हन मी काय म्हणतो, सगळ्या गोष्टी ती तुम्हाला करून देणार आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हो जास्त इन्व्हॉल्वमेंट करण्याची गरज नाही. तुमचं जास्त फोकस बायर वरती, तुमच्या टार्गेट प्राइजेस, तुमचं जे काही प्रोडक्ट आहे, सिलेक्शन, प्रोडक्ट क्वालिटी, ह्याच्यावरती जर जास्त लक्ष दिलात तर एक्सपर्टीज बसलेले आहेत. इव्हन आता तुम्ही ज्या फील्डमध्ये एक्सपर्टीज आहात त्याच पद्धतीने डॉक्युमेंटेशन पार्ट मध्ये सुद्धा कंपनी सेटअप मध्ये एक्सपर्टीज असतात. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात. एक्सपोर्टरचं जस्ट काम हे आहे की बायर फाइंड आउट करणे आणि एक्सपोर्ट करणे. बाकी प्रत्येक फील्डसाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लोक मिळतील, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करतील. पण सर, असं तुमची एक्सपोर्ट जर्नी जी काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली फ्रेट फॉरवर्डर किंवा सीएचए मध्ये येण्याची, असं काही बॅकग्राऊंड होतं का तुमचं, एक्झॅक्टली फॅमिली बॅकग्राऊंड, की डायरेक्टली सीएचए किंवा फ्रेट फॉरवर्डर मध्ये ऑलरेडी? नाही, लहान होतो आणि आमचे काका जे होते ते ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन मध्ये होते. तर ट्रान्सपोर्ट कंपनी असल्यामुळे त्यांना बेसिकली असं सीएचए कडे जाऊन ट्रान्सपोर्टसाठी भाडं बघणं किंवा असं ते असायचं. पण मी त्यांच्या मागे सॅटर्डे संडे किंवा अशा सुट्टीच्या दिवशी मुद्दामून त्यांच्याबरोबर मागे मागे लागून त्यांच्याबरोबर जायचो, त्यांच्या ऑफिसेसमध्ये जायचो. आणि मग 9वी मध्ये मी असं ठरवलं की सीएचए कडे कुठेतरी काम करायचं. तर आय स्टार्टेड माय करिअर, म्हणजे त्यावेळेस मला ₹50 पहिला जॉब होता माझा 9वी मध्ये. आणि येस. म्हणजे त्या सुट्टीच्या पिरियडमध्ये उन्हाळ्याची सुट्टी असते त्यावेळेस ते महिना 2 महिने ते ₹50च्या नोकरीवरती असं कोणी सांगितलं की हे पेपर घेऊन जा तिकडे, ते असं असं ते मी शिकण्याच्या हिशोबाने गेलो. पैसे किती मिळतात तो भाग नव्हताच तिथे. आणि येस. नंतर मग 10वी सुटल्यानंतर मग सीएचए कडे जॉब लागलो. नंतर कॉलेजही असंच केलं की सकाळी 7 ते 11 कॉलेज करायचं आणि नंतर मग जॉब करायचो. तर त्यावेळेस 2,000 सॅलरी होती त्यावेळेस, ड्युरिंग 91-92 त्या पिरियडमध्ये 88-89 अप टू 93-94. आणि मग येस. 4-5 वर्ष सीएचएच्या ऑफिसमध्ये 2-2 वर्ष 2-2 हजाराची नोकरी करून मग मर्स्क लाईनची एक अपॉर्च्युनिटी आली आणि जिथे मग मर्स्क लाईनमध्ये आय स्टार्टेड टेकिंग ॲज ऑपरेशन इन्चार्ज. सो आय वॉज इनिशियली पोस्टेड इन पोरबंदर, कॅलकटा. आणि त्याच्यानंतर मग 8-9 वर्ष मी स्पेन, रॉटरडॅम आणि मिडल ईस्ट आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा त्यांच्या ऑपरेशन्स वरती मी काम करत होतो. तर 2000 मध्ये ही आपण आपली कंपनी सुरू केली. आणि त्यावेळेसही आय स्टार्टेड दिस कंपनी विथ मी अँड एक ऑफिस बॉय असा ठेवला होता. पण मी सगळं स्वतः करायचो त्यावेळेस, कस्टम्स मध्ये, शुअर, डॉक्स मध्ये. 100%. एकच क्लायंट होता आणि मी सेल्फ सगळं एम्प्लॉय. स्वतः करायचो. म्हणजे कस्टमचं काम करून डॉक्स मध्ये जाऊन. आणि सुरुवातीचे 2-4 महिने तर असंच स्ट्रगल होतं त्याच्यामध्ये. पण स्लोली मग क्लायंट एक एक वाढत गेला, स्टाफ वाढत गेला, अकाउंट्स वाले ठेवले, ऑपरेशन वाले ठेवले. आणि लहान भाऊही माझ्या बरोबर नंतर अटॅच होऊन आला. आणि आज म्हणजे अ, अ, सांगायचं एवढंच की परमेश्वराने ह्या सगळ्या मागे खूप आशीर्वाद दिलेत आपल्यावरती. येस, आज 100%. आपल्याकडे जवळजवळ 130-35 माणसांचा स्टाफ आहे. आणि जवळजवळ 16-17 ऑफिसेस, ब्रांच ऑफिसेस आहेत आपले. आणि आपल्याला आनंद एवढा आहे की जॉब करत होतो तो आपण कुटुंब बघितलं असतं, स्वतःसाठीच केलं असतं. पण आज आपल्याकडे 130-35 येस, माणसांचं कुटुंब आहे, 100% ज्यांचा सर. निवारा आपल्या माध्यमातून, निमित्ताने होतो इथे. आणि तो येस. आनंद आहे आपल्याला. शुअर सर, शुअर. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय, इट्स इट्स ब्लेसिंग सर. कारण इतक्या लोकांचं फॅमिलीजला जगवताय, त्याचबरोबर इतकी मोठी एम्प्लॉयमेंट जनरेट करताय तुम्ही इंडियामध्ये. सो खूप मोठा वाटा आहे ऑलरेडी त्या गोष्टीमध्ये. परंतु त्याचबरोबर सर, आपल्या कुठल्या मराठी बांधवांना जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली की तुमच्यासोबत काम करायला किंवा तुमच्यासोबत जे काही एक्सपोर्ट फील्डमध्ये तुमच्यासोबत जुडण्याची, तर नक्कीच त्यांना हेल्प होईल तुमच्याकडनं, ज्या काही बेसिक गोष्टी आहेत. कारण मी ऑलरेडी सांगितले, बिझिएस्ट सीएचए किंवा फ्रेट फॉरवर्डर तुम्हाला या पद्धतीचं नॉलेज देऊ शकणार नाही ज्या पद्धतीने. कारण मी सरांसोबतही माझा एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी. खूप एक्सपोर्टरला मी सरांचा कॉन्टॅक्ट केला होता. ज्या पद्धतीने सर एक्सप्लेनेशन करतात त्या पद्धतीनं दे आर ऑल्सो सॅटिस्फाईड विथ सर. आणि सर सुद्धा एक कुठंतरी त्यांना सुद्धा वाटते की एक मराठी कम्युनिटीला हेल्प करून आपला कुठंतरी वाटा व्हायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या चांगल्या पद्धतीने ग्रोथ म्हणा किंवा फ्युचरसाठी त्यांना कामाला आलं पाहिजे. ग्रेट सर, थँक्यू सो मच.
तर या संवादामध्ये सर एवढ्याच गोष्टी की कुठलाही सा- हा एक बोला. एक एक गोष्ट सर मुद्दामून सांगावीशी वाटते की येस आपल्या शुअर. बॉम्बे ऑफिसमध्ये आम्ही नॉन महाराष्ट्रीयन एकही स्टाफ ठेवलेला नाही, ग्रेट, सगळे दॅट्स ग्रेट सर, महाराष्ट्रीयन. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. आणि सर नक्कीच ज्यांना कुणाला हेल्प होणार आहे तुमचा, नक्कीच मी त्यांच्यापर्यंत ज्या चालू. काही गोष्टी आहेत हा बोला प्रोव्हाइड करेल आणि चांगल्या पद्धतीनं हेल्प होईल, माझी अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर सर असं कुठं आहे का की एक्सपोर्ट जर तुमच्याशी कनेक्ट झाला किंवा कुठल्याही सीएचसी, तर असं काही पुण्या ठिकाणी होतं का कुठं चार्जेस त्यांना एक्स्ट्रा जातात, सो तिथं आपण वाचवू शकेल या ठिकाणी, जसे की बेसिक ट्रान्सपोर्टेशन म्हणा. आता तुम्ही नॉर्मल जर ट्रान्सपोर्टेशन देणार असाल, त्यापैकी जर काही गोष्टी सेल्फ जर केल्या तर तितकं जे काही अमाऊंट आहे ते वाचू शकेल का त्यामध्ये? बरेचशा वेळा सर असं होतं की एखादा जर सीएचे असेल, आता प्रत्येक ऍक्टिव्हिटीला डेडलाईन आहेत. म्हणजे तुमचं जर एक्सपोर्ट कंटेनर असेल तर तुम्हाला व्हीजीएम फायलिंगला डेडलाईन आहे, तुम्हाला एसआय फायलिंगला डेडलाईन आहेत. आणि कॅरियर्स हल्ली कुठच्याही हेडिंग खाली पैसे कमवायला तयार आहेत. म्हणजे नुसतं तुम्ही तुमचं बुकिंग वरती वेट जर 16 टन असे डिक्लेअर केलेलं असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्लस 2 टन वर खाली मायनस मध्ये जर असेल तर एक्सेप्ट करतात. नाही तर त्याच्यावरती जर भरले तर $500,000 सहज मारून टाकतात. अँड दे कॅनॉट बी चॅलेंज ऑल्सो. तर येस. तुमचं नुसतं एसआय फायलिंग कट ऑफ इज सॅटर्डे मॉर्निंग 6 o'clock. तर इफ यू फाईल युअर एसआय आफ्टर सॅटर्डे, तर त्याच्यासाठी ते लोक $50-100 मारू शकतात. म्हणजे बीजीएम एंट्री चुकीची असली, वेट चुकीचं गेलं, पीओडी चुकीची गेली, तर ह्या सगळ्या गोष्टींना इट रिअली रिक्वायर्स एक्सपर्टीज, इट रिक्वायर्स अ सिस्टम चेक ऑल्सो. म्हणजे येस, याच्यामध्ये 100%. जर आपण आपल्या सिस्टम्स वरती किंवा आपल्या मास्टर्स वरती जर व्यवस्थित आपण आपला स्टाफ असेल तर ह्या एरर्स बऱ्याचशा वेळा आपल्यालाही असं होतं की आता शिपमेंट सीझनच्या वेळेस रोज 50-50, 100-100 कंटेनर्स चेकलिस्ट बनवायची, शिपर्सला पाठवायची, त्याच्याकडनं अप्रुव्हल आले की परत कस्टमच्या ईडीआय सिस्टम वरती सबमिट करायची, ती सबमिशन आली की परत डॉक्सच्या माणसाला पाठवायची, तो ते आउट ऑफ चार्ज करतो, हँडओव्हर करतो. आणि अशा वेळेस एसआय बनवणं, व्हीजीएम बनवणं, ह्युमन एरर्स मध्ये कधी कधी अशा गोष्टी येस. होऊन जातात. पण मग त्यावेळेस आपल्याला समजून घ्यावं लागतं की व्हॉल्यूम बिझनेस ज्या वेळेस असतो आणि आपण विचार करतो की थोडस इकडे तिकडे होण्याचे चान्सेस असतात. पण तरी तरी सुद्धा आमचा एक एक स्टाफ जवळजवळ रोज एक एक माणूस 50-50, 60-60 कंटेनर प्रत्येक जण हँडल करू शकतो. एवढ्या कॅपॅसिटीमध्ये म्हणजे आम्ही त्यांना ट्रेन करतो. येस शुअर सर, 100%. इट कम्स बाय स्लो स्लो, म्हणजे एकत्रच येणार नाही. स्लोली या तुम्ही इतक्या वर्ष झालं कंपनीमध्ये कंपनीचे स्थापन करून काम करताय, तर लिटरली या गोष्टी तुम्हालाही चांगल्या पद्धतीने जमतात. कारण बरेचसे लोक असतात इनिशियली स्टार्ट केलेले, त्यांना माहिती नसतं की कुणा सीएचए ला एक्झॅक्टली कनेक्ट व्हायचं किंवा कुठं त्यांची अमाऊंट एक्स्ट्रा स्वीकारली जाते. या गोष्टी त्यांना लक्षात नाही येणार. कारण ऑलरेडी ज्या माणसाशी कनेक्ट होणार त्या माणसावरती ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण सीएचए आणि हो फ्रेट फॉरवर्डरच तुम्हाला असा व्यक्ती आहे जो की इनिशियल लेवल पासून एक्सपोर्ट पर्यंत सगळ्या डिटेल्स देऊ शकतो. कारण तुमचं जे काही व्हॅलिड काम आहे तुम्ही करू शकता. त्याच्या पुढे तर एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी सीएचए आणि फ्रेट फॉरवर्डर्स हँडल करणार. सर तुम्ही काही आउट ऑफ कंट्री सोबत कनेक्टेड आहात का? म्हणजे समजा माझा बायर जर दुबई मधला असेल आणि बायरनं सांगितलं की जस्ट तुमचं एक्स फॅक्टरी पुण्या ठिकाणी सांगा, तिथून आम्ही ट्रान्सपोर्ट करूया आणि आमच्या सीएचए ला सगळ्या गोष्टी आम्ही करून देऊया, तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही कुठं काम करता का, म्हणजे आउट ऑफ कंट्री बायर साठी? म्हणजे सर रेग्युलर आपले शिपमेंट्स आहेत ना, युएस, कॅनडा, नंतर युरोप, असे रेग्युलर डोर डिलिव्हरी शिपमेंट्स असतात. दुबईमध्ये म्हणजे दुबईमध्ये बेसिकली काय आहे ना की काही 2-4 वर्षापूर्वी आम्ही एक छोटंसं एक्सपोर्ट ट्रेड पण हँडल करत होतो. बट काम करताना थोडंसं असं लक्षात येतं की एखादा एक्सपोर्टर असेल आणि त्याला असं फील येतो त्याच्यामध्ये की नाही, हा सीएचे एक्सपोर्टरही आहे स्वतः, आणि मग उद्या आपला बायर सुद्धा हा अंडरकोट करू शकतो किंवा आपलं शिपमेंटही म्हणजे ती इनसिक्युरिटी येते ह्या ट्रेडमध्ये. तर मग म्हणजे आम्ही तो एक्सपोज फक्त एवढ्या कारणानेच केला होता की नवीन जनरेशन येत आहे, एक त्यांना नवीन विंग्स मिळेल, नवीन एक्सपोज करता येतं. म्हणजे आपल्याला ह्याच कामातून वेळ नसतो तुम्हाला सांगतो. पण येस सर. नवीन जनरेशनसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म बनवून ठेवायचा असं होतं. पण मग नंतर आम्ही तो आयडिया ड्रॉप आउट केलं सध्या तरी. आणि मग न्यू जनरेशन व्हॉट विल कम दे विल डू, त्याचा एक नवीन सेटअप ते तयार करतील त्यांच्या हिशोबाने असं. पण फ्रॉम ग्लोबल एक्सप्रेस मल्टी लॉजिस्टिक्स वी आर प्युअरली हँडलिंग लॉजिस्टिक्स. पण एखाद्या कस्टमरला कधी असा प्रसंग जर आला
की दुबईमध्ये त्याचे शिपमेंट्स अडकलेत, दुबईमध्ये त्यांना काही मदत हवी आहे किंवा युरोपमध्ये त्यांना काही मदत हवी आहे. आणि अशा एखाद्या एक्सपोर्टर्सला जर काही सोल्युशन हवं असेल ना, तर आपल्याकडे असं नेटवर्किंग आहे की वी कॅन गिव्ह देम ऑल द सपोर्ट अँड ऑल दी हेल्प टू कम आउट ऑफ दॅट सिच्युएशन. येस 100%. आणि सर काय असतं, बऱ्याचशा वेळेस आता लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे की आपला कंटेनर जातो, एलसी वरती काम करतोय, इनिशियली काहीतरी इमिडिएटली अनफॉर्च्युनेटली काहीतरी झालं की बायरला समजा एलसी कॅन्सल केली किंवा बायर काहीतरी प्रॉब्लेम झाला, परंतु आपलं शिपमेंट इथनं निघाले, तर त्या शिपमेंटला आपल्याला स्टॉप करता येईल का? समजा आरडीओ म्हणा वगैरे त्या गोष्टी करून. शिपमेंट एकदा वेसल्स किंवा पोर्टवरती जाईपर्यंत वी कॅन स्टॉप द शिपमेंट. बट एकदा वेसलवर गेल्यानंतर देन शिपमेंट तिथे डिस्चार्ज झाल्यानंतर टू ब्रिंग बॅक देर इज अन हेक्टिक प्रोसिजर्स टू ब्रिंग दोज कंटेनर्स बॅक और शिपमेंट बॅक अँड देर इज अ कॉस्ट ऑल्सो इन्व्हॉल्ड ओव्हर देअर. तर परत इथे आल्यानंतर आपली इंडियन कस्टम्सचे वेगवेगळे पॉलिसीज असतात आणि वेगवेगळे प्रोसिजर्स असतात. त्याला नंतर त्याची आयडेंटिटी इस्टॅब्लिश होणं, आयडेंटिटी इस्टॅब्लिश नाही झाली तर ड्युटी पण भरावं लागते. असे बरेचसे ते रिइम्पोर्ट प्रोसिजर्स येतात त्याच्यावरती. पण इट इज पॉसिबल, वी कॅन ब्रिंग कंटेनर्स फ्रॉम एनिवेअर. बरेचशा वेळा असं होतं, इथून कंटेनर जातात, त्याच्यातून क्वालिटी किंवा इन्स्पेक्शन क्रायटेरियाज मध्ये ते पास होत नाहीत. मग बाय रिजेक्शन और बाय रिपेअर्स ऑल्सो दे कम बॅक, म्हणजे परत आणावं लागतात तिथे इंडियामध्ये. पण ते क्लिअरन्सला थोडंसं त्याच्यात वेगळी प्रोसिजर आहे आणि त्याला वेगळा कॉस्ट पण इन्व्हॉल्ड आहे. इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस. येस सर. आणि सर मला काही कंट्रीज सोबत इंडियाचा ट्रेड चांगला असतो, काही कंट्रीज सोबत तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक असतो. तर प्रत्येक कंटेनर हा स्कॅन होऊन येतो का? का त्यामध्ये काही स्पेसिफिक कंटेनर्स असतात जे की स्कॅन केले जातात, काही कंटेनरचे मध्ये काही लिगल म्हणा इलिगल गोष्टी असतील वगैरे त्यासाठी? इम्पोर्टला? येस, इम्पोर्टला आणि एक्सपोर्टला दोन्ही. एक्सपोर्टचे कंटेनर स्कॅन होत नाही, कारण एक्सपोर्ट्सला काय होतं की आपण फिजिकल जो डिक्लेरेशन देतो, म्हणजे एकतर कस्टमला ज्या वेळेस कंटेनर भरले जातात तिथे कस्टमच्या इन्स्पेक्शन मध्ये, शिपिंग लाईनच्या इन्स्पेक्शन मध्ये कंटेनर भरले जातात. आणि फॅक्टरी स्टफिंगचे कंटेनर जे असतात त्यांना कंपल्सरी व्हिडिओज आणि हे सगळे शूट करूनच फॅक्टरी स्टफिंग कंटेनर भरले जातात. तुमचे 100%. सेल्फ डिक्लेरेशन मध्ये कंटेनर भरले जातात. तर जर तुम्ही तो ऑन डिमांड जर व्हिडिओ नाही जर प्रोड्यूस केला, म्हणजे ज्यावेळेस आपण सेल्फ सिलिंग परमिशन काढतो तर सेल्फ सिलिंगच्या परमिशन मध्ये हे सगळे पॉइंट्स मेन्शन केलेले असतात. तुमच्या कंटेनरचं व्हिडिओज रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केलं पाहिजे कस्टमला. तुमचं जे ई सील असतं ते ई सील टेम्पर्ड प्रूफ ई सील्स हवं आहे त्यांना. ते कंटेनर आल्यानंतर इथे CFS ला ई सील स्कॅन होतात, नंतर कस्टम क्लिअरन्स होतात. आणि जर कंटेनर कस्टम्स वाल्यांना वाटलं की हा कंटेनर ओपन करावा लागेल, बघावा लागेल, सस्पिशियस आहे, तर ते कॅन डिमांड ओपन फॉर इट. येस 100%. आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही जर केअरफुली घेतलात, या गोष्टी जर म्हणजे केल्यात व्यवस्थित पद्धतीने, तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. सो टेक ऑलवेज सजेशन ऑफ सीए की एक्झॅक्टली काय सांगतायत, किंवा कुठल्याही छोट्या छोट्या पोझिशनला तुम्ही लक्षात घ्या, कारण हे खूप छोटे मायनर पॉइंट्स असतात, परंतु पुढे जाऊन खूप मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पडतात. जे काही तुमचं प्रॉफिट आहे ते प्रॉफिट ते कंटेनर सोडवण्यामध्ये जाऊ शकेल, एवढ्या लेवलचे सुद्धा. त्यामुळे लॉसेस बरेचसे होतात एक्सपोर्टरला. कुठल्याही गोष्टीचे दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो तुम्ही जितक्या अवॉइड करता येईल निगेटिव्ह, तितक्या अवॉइड करून काम करू शकता एक्सपोर्ट मध्ये. बट सर मला एक विचारायचं आहे, एक्सपोर्ट मध्ये ऑलमोस्ट जर कोणी मराठी माणूस उतरायचा आहे किंवा जे काही गोष्टी आहेत, तर प्रॉफिटेबल बिझनेस आहे का एक्सपोर्ट? प्रॉफिटेबल आहे, प्रॉफिटेबल आहे. सध्याची सिच्युएशन म्हणजे वेगळी आहे. म्हणजे लास्ट 3-4 महिने म्हणा, कोविड प्रोटोकॉल्स याच्यामध्ये, किंवा चायना लॉकडाऊन होते, US लॉकडाऊन झालंय, युरोप इज ऑल्सो लॉकडाऊन. आणि अशा कंडिशन्स मध्ये बायर्स प्राइस वाढून द्यायला तयार नाहीयेत. इकडे फ्रेटचे प्राइसेस वाढत चाललेत, इथे लोकल प्राइसेस, पॅकिंग प्राइसेस, लॉजिस्टिक्स प्राइसेस सगळीकडे वाढत चाललेत. मग ज्यावेळेस अशी सिनॅरिओ येते की आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट किंवा हे जर आपल्या प्रोडक्टच्या इक्विव्हॅलंट प्राइस लेवलवरती जर चालली तर कितपत फायदेशीर आहे एक्सपोर्ट करणं. मग अशा काही कारणांमुळे एक्सपोर्ट थोडंसं स्लो डाऊन व्हायला लागलंय, किंवा मग जिथे प्राइसेस मिळतात तिथे जाता येते कंटेनर, असंही हा.
खूप सारं मटेरियल, इट टोटली डिपेंड्स ऑन मटेरियल, बायर, टार्गेट प्राइस. कारण काय असतं, बायरला इतक्या लेवलची माहिती असते की बायर सांगतो की आम्हाला मटेरियल या सिटी मधनं हवंय, या लोकेशन मधनं हवंय, इतकी टार्गेट प्राइस हवंय. सो आपण ट्राय करतो त्याला बसवण्याचा टार्गेट प्राइस मध्ये खूप साऱ्या सप्लायरशी कॉन्टॅक्ट करून, तर ज्याचं एक एक्झॅक्टली मॅच होते त्यांच्यासोबत कंडिशन, एक्झॅक्टली शिपमेंट जात आहेत. आणि इव्हन लॅक्स अँड करोड्स मध्ये लोक अर्न सुद्धा करतायत. फक्त गरज आहे कंटिन्युअस शिपमेंट करण्याची. एक शिपमेंट करून न थांबता कंटिन्युअसली वारंवार शिपमेंट केलात तर ऍव्हरेज तुमचं मंथली म्हणा, इयरली म्हणा, टर्नओव्हर इन्कम खूप मोठं होतं. कारण ऑलरेडी आपण ज्या एक्सपोर्टर सोबत कनेक्टेड आहोत, ऑलमोस्ट महिन्यामध्ये 29 कंटेनर एक्सपोर्ट करतायत, कोणी 4-5 कंटेनर एक्सपोर्ट करतायत. सो बरेचसे लोक त्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत. तर ज्या काही फ्रेट इन्क्रीज होतोय तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, सो बायर कडनं सगळ्या गोष्टी क्लिअर करणं, त्यांना आजची प्राइसिंग देणं ऍज ऑन टुडे, सगळ्या डॉलर प्राइस, कारण डे बाय डे सगळ्या गोष्टी चेंज होत असतात. सो तुम्ही असं कुठेही सांगू शकणार नाही की आज कंटेनरची प्राइस जर 40,000 रुपीज असेल नॉर्मल कंटेनरची, तर उद्या तेवढीच असेल का? नसणार आहे. कारण या कंटिन्युअसली गोष्टी चेंज होत असतात. त्या पद्धतीनं सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले, एक खूप मोठा मूल्य वाटा होता. सो परत ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील सरांना विचारायचे, जे काही कुठले बेसिक क्वेश्चन तुम्हाला वाटतंय की सरांना विचारले पाहिजे, यू कॅन शेअर विथ अस, किंवा तुम्हाला हँड रेज करा, मी विचारण्याची संधी देईल. नक्कीच तुम्ही सरांसोबत बोलू शकाल. येस, थँक्यू सो मच सर. लेट मी, सगळ्यांनी हँड रेज करा जितके काही लोक प्रेझेंट आहेत. अक्षय सरांना बोलायचंय. येस सर. अक्षय सर, यू कॅन अनम्यूट युअर मायक्रोफोन. मी तुम्हाला अनम्यूटचा मेसेज पाठवले, राईट? येस, ओके ओके. थँक्यू शुभम सर. यू कॅन आणि स्टार्ट व्हिडिओ ऍज सर वेल दत्ता सर, म्हणजे सर लोकांसोबत सुद्धा संवाद साधेल. एक मिनिट. येस येस, शुअर, ग्रेट. थँक्यू शुभम सर अँड दत्ता सर, थँक्यू व्हेरी मच तुमचं टाइम दिल्याबद्दल. तर मी पण मला पण एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये घुसायचं आहे. तर मला ऍग्रीकल्चर रिलेटेड प्रोडक्ट विकायचं आहे, फ्रूट असू दे का व्हेजिटेबल असू द्या. तर माझा प्रश्न काय आहे की सपोज मी तुम्हाला सांगितलं की सर माझ्याकडे सोलापूरमध्ये ही ऍग्रीकल्चर प्रोडक्ट आहे आणि मला कॅनडामध्ये एक बायर पण आहे, त्याला हे माल पोचवायचा आहे. तर तुम्ही काय मदत करणार याच्यात? सोलापूरवरून मला तुमच्याकडे आणायला लागेल माल, का तुम्ही कसं त्या बायर पर्यंत माल पोहोचवणार? पहिला प्रश्न हे एक. आणि दुसरं, ह्याच्यामध्ये जी ट्रान्सपोर्टेशनची खर्च येतंय शेतातून का माझ्या लोकेशन मधून आणायचं ते पूर्ण बाहेर पोहोचवायचं, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक, खर्च कोण घेतंय? मला ते खर्च भरायला लागेल का तो जो बाहेर आहे तो खर्च सगळं घेणार? हे दोन प्रश्न आहेत. सर तुम्ही जस्ट कसं वेट मदत करणार ते सर, बाहेर एक पर्यंत एक माल क्वेश्चन पोहोचवायला मला? घेऊया. सो आणि एक एक जे क्वेश्चन खर्च घेऊया. येते ते कोण देणार? येस, एक एक क्वेश्चन घेऊया सिस्टमॅटिकली, सरांनाही लक्षात येईल आणि एक्सप्लेन करता येईल. पहिला क्वेश्चन तुमचा जो होता की एक्झॅक्टली जो काही माल उचलणारा, तर कुठून तुम्ही माल उचलून त्यांना मदत करू शकाल? इव्हन समजा तुमची केळी असेल किंवा कुठला अदर प्रोडक्ट असेल, तर तुमचं स्वतःचं ब्रँडिंग करायचं असेल, तर इव्हन बॉक्स पॅकेजिंग कंपनीज पासून सर गोष्टी त्या प्रोव्हाइड करू शकाल का? हा एक्झॅक्टली क्वेश्चन आहे सर. आन्सर टू दॅट क्वेश्चन. तुमचा आवाज येत नाही सर. दत्ता सर, मी अनम्यूट करतो तुम्हाला. येस येस, शुअर शुअर, कॉल चालू आहे. ओके, येस सर, शुअर. सगळे क्वेश्चन्स तुम्ही ज्यांना कोणाला क्वेश्चन्स पडत आहेत, प्रत्येकाने क्वेश्चन्स विचारू शकता, असं काही नाहीये. बट तुम्हाला जे काही बेसिक क्वेश्चन वाटतायत ते सुद्धा तुम्ही सरांसोबत शेअर करू शकता. येस सर. येस, अनम्यूटचा ऑप्शन दिलाय मी सर तुम्हाला. यू कॅन टॉक विथ अस. ओके, थँक्यू अक्षय सर. आणि म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा कार्गो सोलापूर, म्हणजे मला वाटतं केळीच असतील बहुतेक माझ्या अंदाजाने, कारण आम्ही केळी मोठ्या प्रमाणात कंधार आणि अकलूज आणि ह्या भागातून आम्ही मोठे केळीचे शिपमेंट्स घेतो. तुम्हाला कंटेनर डायरेक्ट फार्म्स मध्ये आपल्याला पाठवता येईल, तिथेच तुमच्या समोरच भरला जातो आणि तिथून कंटेनर येऊन नावाशेवाला येऊन कस्टम क्लिअरन्स वगैरे करून तो कम्प्लीट लॉजिस्टिक सपोर्ट, म्हणजे अप टू कन्साइन डेस्टिनेशन पोर्ट पर्यंत सगळ्या प्रोसेसेस आपण करून देऊ शकतो. त्याच्यात तुम्हाला इनिशियली, म्हणजे ज्यावेळेस एखादा नवीन एक्सपोर्टर असतो त्याची सेल्फ सिलिंग परमिशन नसते, म्हणजे सेल्फ सिलिंग परमिशन नसल्या कारणाने आपल्याला कंटेनर नावाशेवाला कस्टम क्लिअरन्सला घेऊन यावं लागतं.
आणि ज्यावेळेस तुमची सेल्फ सिलिंग परमिशन होईल तर तुम्ही तो कंटेनर तिथे सील करून तो कंटेनर डायरेक्ट कस्टमच्या तिथे बेसिक प्रोसिजर करायची असते आणि तो कंटेनर कस्टमला जातो. अच्छा, सेल्फ सिलिंग आणि डॉक स्टफिंग म्हणजे हे 2 प्रोसेस आहेत बेसिकली कस्टम क्लिअरन्सला. आणि तुमच्याकडे सेल्फ सिलिंग परमिशन जर नसेल तर जवळपास तुम्हाला जो म्हणजे अंदाजे 20-22 हजार रुपये एक्स्ट्रा खर्च द्यावा लागतो, कारण आपल्याकडे परमिशन नाहीये म्हणून. आणि आपण कंटेनर आपल्या फार्म्स वरती भरतो, म्हणजे फॅक्टरी असेल किंवा शेतात भरतो. अच्छा, तुम्हाला जर ते नसेल भरायचे आणि तुम्हाला कंटेनर जर माल तुम्ही लोकल ट्रक मध्ये म्हणजे ते हुडवाली गाडी किंवा याच्यामध्ये पाठवले आणि इथे CFS ला येऊन तो खाली करून परत कस्टम क्लिअर करून तो आपण कंटेनर मध्ये भरला, तर अशा याच्यामध्येही CFS ला आपल्याला जवळपास 15-16 हजार रुपये आपल्याला त्याला द्यावं लागतात. आणि 4-5 हजार रुपये जे वरती जे जातात आपले, ते एवढ्या कारणाने जातात तर कस्टम्स वाल्यांना मॅनेज करून आपण तो कंटेनर डायरेक्ट विदाऊट माल खाली न करता तो कंटेनर एक्सपोर्ट करतो. अच्छा, हे सगळं करण्यामागे त्याला मॅनेज करण्याचं वगैरे हे कारण काय आहे? कारण बऱ्याचशा कंटेनर्स मध्ये ज्यावेळेस असे कांदे वगैरे ज्यावेळेस कस्टम क्लिअरन्स वगैरे व्हायचे आणि त्याच्यामध्ये अशा काही कंटेनर्सच्या क्लिअरन्सेस मध्ये कस्टम्स वाल्यांनी लाखो करोडो सँडलवूड कंटेनर्स छापे मारलेत आणि त्यांना त्याच्यामध्ये मिळाले आहेत ते. तर अशा ह्या सगळ्या कारणांमुळे कस्टमने ही प्रोसिजर बॅन केली आहे की तुम्ही कंटेनर भरून डायरेक्ट तुम्ही काय भरले आम्हाला माहित नाही, मग आम्हाला माल खाली करून दाखवा, आम्हाला संपूर्ण कंटेनर एम्प्टी दाखवा, आमच्या समोर परत भरा. आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी ज्यांचे रिलेशन चांगले आहेत, ज्यांचे क्लायंट जेन्युइन आहेत, यांचे सगळी कामं अजून थोडंसं मॅनेज करून ते होतात असं. पण इट इज कॉन्फिडेन्शियल, म्हणजे हे ओपन नाहीये. जे करतात तेच करतात, सगळेच करतात असं नाहीये. हे फक्त तुमच्या माहितीसाठी. आणि सर मग ह्याच्यात जे खर्च येणार ती कोण सगळे पैसे भरणार? बाहेर भरणार का मलाच भरायला लागेल हे सगळं खर्च? दोन्ही ऑप्शन्स वरती तुम्हाला काम करता येतं. म्हणजे काही कंटेनर्स मध्ये बऱ्याचशा वेळा जो फ्रेट पार्ट असतो, शिपिंग लाईनचा फ्रेट, म्हणजे आपल्या नावाशिवाच्या पोर्ट पासून से दुबई पोर्ट पर्यंत, तर हा जो फ्रेट असतो, जर FOB जर त्यांनी सांगितलं मला FOB वरती पाठव, तर मग फक्त तो फ्रेट घेणार नावाशिवा टू दुबईचा, म्हणजे जो $1700-1800 फ्रेट असेल तो तिथे कंटेनर पोहोचला का तो शिपिंग लाईनला फ्रेट भरेल, मग शिपिंग लाईन त्याला कंटेनर देतो. दुसरा, ज्यावेळेस CIF कंटेनर करतो, CIF म्हणजे कॉस्ट, इन्शुरन्स आणि फ्रेट. कॉस्ट म्हणजे मालाची कॉस्ट, इन्शुरन्स आणि फ्रेट. फ्रेट इथून दुबई पोर्ट पर्यंत हा तर आपल्याला भरावाच लागतो. त्याच्याबरोबर कस्टम क्लिअरन्स, ट्रान्सपोर्टेशन, पोर्टचे टर्मिनल हँडलिंग चार्जेस, हे सगळी कॉस्ट आपल्याला भरून मगच आपल्याला शिपिंग लाईन कडनं डॉक्युमेंट्स किंवा फॉर्वर्डर कडनं डॉक्युमेंट्स मिळतात. थँक्यू सो मच सर. तुमचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. किशोर सरांचाही क्वेश्चन आहे. सो किशोर सर, तुम्हालाही मी ऑप्शन देतोय जस्ट टू अनम्यूट यू. ओके, I think so. Yes, please give me yes. I have completed my yes, sure sir. सगळ्यांना मिळेल, डोंट वरी. यू जस्ट कॉन्टॅक्ट मी. सर आपल्यासोबत कनेक्टेड आहे, सो कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला कुठला क्वेश्चन असेल तर हँड रेज करा आणि सरांना तुम्ही विचारू शकता त्या संदर्भात. किशोर सरांना मी अनम्यूटचा ऑप्शन देतोय, तुम्ही हँड रेज केला होता, सो यू कॅन आस्क क्वेश्चन. येस सर, यू कॅन अनम्यूट सर. मी अनम्यूटचा ऑप्शन दिलाय तुम्हाला. येस, किशोर सर प्रेझेंट आहात? रेंज कमी आहे थोडी माझी. येस येस शुअर. हॅलो, हा हो सर. आवाज येतो माझा? हा येतोय सर. मला हेच विचार, हा मी प्रवासात आहे, रेंज कमी जास्त असेल. मला फक्त आता विनंती आहे, त्यांचा नंबर जर आम्हाला शेअर केला, रेकॉर्डिंग येस शुअर झालं तर सर, मग अजून शुअर संपर्क साधता येईल आम्हाला. शुअर शुअर 100%. कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, सर आपल्याशी कनेक्टेड झालेत. मराठी पडलं तुमचा आवाज डिस्टर्बन्स येतोय सर. आवाज पोहोचत नाहीये आमच्याकडे. येस सर. ओके सर, तुम्ही टेक्स्ट मेसेज करा. सो जो काही प्रश्न असेल आपण तो कव्हर करूया, कारण तुमचा आवाज पूर्णपणे
क्लिअर येत नाहीये, सो वी कॅन गो अहेड. ओके, कारण तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे या गोष्टी होत असतील. दॅट्स ग्रेट, थँक्यू सो मच सर. अजून कुणाचा प्रश्न असेल तर आपण ते सुद्धा क्लिअर करू शकतो. येस सर, तुम्ही येस. दिलेल्या रेफरन्स मध्ये गोपाल बाटोळे साहेब आणि संजीव ते दिसतायत मला याच्यावर. येस शुअर सर, शुअर. त्यांचं सुद्धा जर्नी स्टार्ट झाली आहे, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि ऑलमोस्ट तुम्हाला अजून 1-2 नंबर प्रोव्हाइड केले होते मी पंजाबचा एक, सो ते सुद्धा तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करतील. सो दे आर बेसिकली एक्सपोर्टर कंपनी, तुमच्यासोबत डील करायचा विचार करते. सो इट विल ग्रेट, कारण तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची हेल्प करताय, ज्या पद्धतीने लोकांना वाटतंय, त्या पद्धतीनेच लोक तुमच्याशी कनेक्टेड होतात. कारण आपल्यालाही त्याच पद्धतीने ज्या एवढ्या लेवल पर्यंत आपण आणलं, ज्या एक्सपोर्टरला डिसिजन घ्यायची होती की एक्सपोर्ट मध्ये खरंच फ्युचर आहे का किंवा काय काय करता येईल, या लेवल पर्यंत आपण आणले. आता ह्याच्या पुढली जर्नी सीएचए फ्रेट फॉरवर्डर सोबत कनेक्टेड असणार आहे. सो तिथं सुद्धा त्यांचा कुठंही एक मोठ्या प्रमाणामध्ये विदाउट अनवॉन्टेड इन्व्हेस्टमेंट नाही झाली पाहिजे. चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं जर एक एक्सपोर्टर घडला तर त्याच्याबरोबरच ऑलमोस्ट खूप सारे एक्सपोर्टर घडतात, कारण एकमेकाकडे बघून त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल निर्माण होतो. त्यामुळे आपण प्रत्येक एक्सपोर्ट कट्टामध्ये फ्रेट फॉरवर्डर, सीएचए म्हणा किंवा एक्सपोर्टर्स म्हणा, मराठी माणसं आणतो, जेणेकरून एक बेसिक लेवल पासून जर्नी, जसे तुम्ही सुरुवात केलात 9th ला होतात आणि तुम्ही जर्नी स्टार्ट केलात सीएचएच्या ऑफिसमध्ये 50 रुपीज साठी काम करण्यासाठी. तर ही प्रत्येकाचं एक हिस्ट्री असते. कुठलाही माणूस एक नेक्स्ट लेवलला पोहोचण्यासाठी खूप मोठं त्यांचं बॅकग्राऊंड असतं. सो ते जाणून घेणं खूप गरजेचं होतं. आणि सर इथं कनेक्टेड झाला, थँक्यू सो मच. सरांना ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, मी आहे, सरांचा कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करेल, डोंट वरी. सो आपल्यासोबत कनेक्टेड आहेत, मला पर्सनली मेसेज करा. सर चांगल्या पद्धतीने गायडन्स करतील आणि पुढे सुद्धा जितकी काही कम्युनिटी आपली होईल त्यामध्ये सुद्धा सर कनेक्टेड असतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना क्लिअर करतील. म्हणून मग सरांशी आज स्पेशली त्यांना सांगितलं की आज आपण अरेंज करूया, जेणेकरून जे काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग किंवा डाऊट्स होते, सीएचए म्हणा, फ्रेट फॉरवर्डर आपली अमाऊंट जास्त जाईल का, तर नाही, व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं जाईल तुम्हाला, डॉक्युमेंटेशन. कारण ऑलमोस्ट 100-150 कंटेनर सर डेलीचे हँडल करतात. सो त्यांचा रुटीन आहे. तुम्हाला एक कंटेनर खूप ह्यूज वाटू शकतो, परंतु त्यांच्यासाठी या 100-150 कंटेनर काहीच नसतात, राईट. तुम्हीही नेक्स्ट लेवलला पोहोचल्यानंतर तुमच्यासाठी ही जर्नी एकदम बेसिक असणार आहे. त्यासाठी स्टार्ट करा, एक्सपोर्ट मध्ये जोडा, चांगल्या पद्धतीने काम करा. 100% प्रत्येक गोष्टीसाठी मी हेल्प करायला आहेच, कारण आपल्यासोबत अशा लेवलचे मराठी माणसं जर कनेक्टेड असेल तर प्रत्येक जो कोणी माणूस आपल्यासोबत कनेक्टेड आहे, डिसिजन घेतलाय, ते एक्सपोर्ट नक्कीच करेल. सो थँक्यू सो मच सर. कुणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. वी जस्ट वेटिंग फॉर 1 minute अँड वी शुड कन्क्लूड दिस सेशन, राईट. एनीबडी, कुणाचा काही बेसिक क्वेश्चन असेल विचारू शकता. येस सर. मकरंद जगताप साहेबांना काय विचारायचं? येस, जस्ट अ सेकंड सर, तुम्हाला ऑप्शन देतो. येस मकरंद सर, जस्ट अ सेकंड. हँड रेज करू शकता तुम्ही. प्रत्येक जणाला अनम्यूटचा ऑप्शन दिला जाईल. अनम्यूट आणि व्हिडिओ सुद्धा ऑन करा, जेणेकरून चांगल्या पद्धतीने संवाद साधता येईल. येस सर, मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय. मकरंद सर, ग्रेट. येस, हॅलो सर, धन्यवाद सर. येस, ग्रेट सर. शुभम पहिल्यापासून, पहिल्या चॅट पासून मी म्हणत होते की थोडस सर नेटवर्क इश्यू दिसतोय तुमचा, थोडस सेटल डाऊन. नेटवर्क थोडासा इश्यू आहे, थोडस नेटवर्क मध्ये या, सो जेणेकरून आम्हाला क्लिअरली आवाज येईल तुमचा. येस, आवाज येतोय आता माझा? येस शुअर सर, 100%. गो हेड. हा सर, म्हटलं पहिल्यापासून मी शुभम सरांच्या पाठीमागे लागलो, पहिला मेसेज पासून, एंट्री केल्यापासून, की कोण मराठी माणूस कोण सीएचए आहे का. कारण मी जस्ट डायलला जेव्हा इन्क्वायरी केली होती, एका सुद्धा मराठी माणसाचा मला मुंबईवरून असा एक सुद्धा कॉल आलेला नव्हता की जो आपल्यातला मराठी माणूस सीएचए असेल. येस, त्यासाठी मी पहिल्यापासून त्यांना म्हणत होतो की मराठी माणूस कोण असेल आपल्याला, किंवा आपण कम्युनिकेशन व्यवस्थित करू शकतो. आणि पहिल्यापासून अशी भीती वाटत होती की आपल्याला तर कोणतरी फसवले, म्हणजे बाहेरची व्यक्ती कोण असेल तर आपल्याला ती नक्कीच फसवेल. मराठी माणूस एवढा आपल्याला असा एवढा हे करणार नाही कधी पहिल्यापासून, म्हणून असं. आणि त्यातल्या थोड्याशा बारकावे जे म्हणतो ते तो मराठी माणूस आपल्याला एक्सप्लेन करेल असं कुठंतरी वाटतं मला, की एवढं आपण जर एवढी इन्व्हेस्टमेंट केली पुढे जाऊन काही इम्पोर्ट करायचं म्हटलं
तर त्यामध्ये आपल्याला एवढी फसवाफसवी होणार नाही, कारण आता सर असे पहिल्यापासून आज सांगतात आपल्याला की जीएसटी सर्टिफिकेट काढायला माझ्याकडून 3,500 रुपये घेतले होते, ते तर ऍक्च्युअली फ्री होते. फ्री होतं. मग या छोट्या छोट्या गोष्टीपासून मी फसत जाऊ नये नाही, म्हणून मला कसं असतं, सर्व्हिस चार्जेस प्रत्येक जण घेणारच, कारण तोही त्याचं ऑफिस दुकान उघडून बसलाय ना. पण मिनिमम असायला हवं. आणि जिथे हा. ऑनलाईन सपोर्ट वरतून जे डॉक्युमेंट्स निघतात, आपण आळस करतो छोट्या छोट्या गोष्टींवरती. आणि म्हणजे आपल्याला जर तो आळस त्याची मजा घ्यायची असेल तर मग देन यू पे द कॉस्ट, असं आहे ते. येस 100%. कारण काय असतं सर, नाही, मी नाही. ऑलरेडी पैसे प्रत्येक तर- सेशन मध्ये ते- सगळ्यांना सांगत आलोय की कुठलाही सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तो त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला लॅक ऑफ नॉलेज आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे जाताय, राईट. सो तुम्हाला जर कम्फर्टेबल आणि 100% नॉलेज असेल तर 100% तुम्ही बार्गेनिंग करून कमी अमाऊंट मध्ये काढू शकाल. तर त्यांना न सुधारवण्यापेक्षा तुम्ही जितकं सुधाराल तितकं तुमची कॉस्टिंग वाचेल प्रत्येक ठिकाणी, राईट. येस सर, गो अहेड सर. हा. मग त्याच्यामुळं काय झालं, आता पहिल्यापासून एन्क्वायरी करतो शुभम सरांनी तेवढं हे झाल्यापासून एन्क्वायरी करतो की मला माहितच नव्हतं की 3,500 रुपये माझ्याकडून घेतले, त्याची गोष्ट ऑनलाईन फ्री मध्ये मिळते आता. येस मग शुअर. सुरुवातीला काहीच माहित नव्हतं ना त्याच्याबद्दल, त्यामुळं म्हणून म्हटलं मला आता थोडस आता शिंदे सरांकडे हे पाहिजे होतं. समजा एखादं मटेरियल मी मागवतोय, ऍग्रिकल्चर इक्विपमेंट आहे चायनामधून मला मागवायचं आहे, 3 लाख रुपयाचं मटेरियल आहे, तर त्याच्यावरची जीएसटी आता ऍग्रिकल्चर असल्यामुळे 12% स्लॅब बसेल मला. मग त्याच्यानंतर त्यांनी जर एफओवी मला दिली त्या पोर्ट पर्यंत, तर पोर्टचं तिथनं पुढे इन्शुरन्स मला त्या मटेरियलवरती किती बसेल. समजा 1,000 kg आपलं वेट आहे त्या मटेरियलचं. आता सीबीएम मध्ये मी सांगू शकत नाही त्याची लांबी रुंदी काय आहे, सध्या आता माझ्याकडे नाहीये आता ऑनलाईन ते. तर इन्शुरन्स साधारण मला किती खर्च येईल? फक्त इन्शुरन्स पाहिजे की बाकीचे कॉस्टिंग पाहिजे? बाकी इथपर्यंत नावाशिवाय पोर्ट पर्यंत येईपर्यंत मटेरियल मला किती कॉस्ट पडेल त्याची? आणि चायनाच्या कुठच्या पोर्टवरतून आहे? याला कसं आहे ना सर, कॅल्क्युलेशनचा 2-3 पर्याय आहेत. समजा तुम्हाला 20 फूट कंटेनर आहे का, तुमचा 40 फूट कंटेनर आहे का, की तुमचं एलसीएल शिपमेंट आहे? एलसीएल मध्ये शिपमेंट आता LCL सुरुवातीला मध्ये. बरं, एलसीएल मधून आता चायनामध्ये जवळजवळ 26 पोर्ट आहेत. तर 26 पोर्ट मधून कुठच्या पोर्ट मधून घेऊन येतोय? मग समजा निंगबोचा असेल तर 25 रुपये, 30 डॉलर पर क्युबिक मीटर आहे. किंवा मग शांघाय असेल तर $12-15 पर क्युबिक मीटर आहे. असं त्याचं ते वेगवेगळ्या पोर्टवरतून वेगवेगळे पोर्टचे रेट्स आहेत. येस निंबोवरून आणाले, निंबोवरून. निंगबो वरून आहे का? हा. ओके. निंगबोचा फ्रेट सध्या $22, $23 पर्यंत येतो. फक्त आता सध्या चायनाची कंडिशन अशी आहे ना की चायनामध्ये कोविडची आता काही प्रमाण काही पोर्ट्स मध्ये मिळाल्यानंतर त्यांनी 2-3 दिवसांपूर्वी 6-7 पोर्ट्स परत बंद केलेले आहेत तिथे. आणि त्याच्यामुळे तिथे वेसल्स मिळत नाही आणि सेलिंग डिपार्चर्स डिलेड आहेत. तर तुम्ही मला शिपमेंट डिटेल जर दिलात तर मी एजंटशी कम्युनिकेट करून तुम्हाला कुठच्या वेसलवरती, काय रेट्स वरती आणि किती स्केड्यूल समजा आणि तुम्ही एक्स वर्क, तुम्ही आता मगाशी म्हटला तुम्ही एक्स वर्क पण करता, मग तसं पण ते मला एक कोटेशन एक मिळालं ना, मला एवढ्या मटेरियलचं इथनं उचलायचं आहे, तर ते करून देऊ शकता का तुम्ही तसं? हो, एक्स वर्क्स पण देऊ शकतो. फॅक्टरी मधून पिकअप करून तिथून सगळं कस्टम क्लिअर शिपमेंट वगैरे सगळं करून देऊ शकतो. येस 100%. येस डेफिनेटली. त्यामुळं असं डायरेक्टली कुठलाही प्रश्न विचारला तर त्याची कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट असतं, कारण छोटासा फॅक्टर सुद्धा खूप मॅटर करतो एक्सपोर्ट मध्ये. इव्हन फ्रेट म्हणा, इन्शुरन्स म्हणा, कुठले चार्जेस तुम्ही अप्लाय करताय, कुठल्या पोर्टवरनं इम्पोर्ट करताय, कुठल्या पोर्टवरती पोहोचणार आहे, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे चार्जेस असतात. सो तुम्ही जर कन्फर्मली सगळ्या डिटेल्स दिला तर सर नक्कीच तुम्हाला हेल्प करतील चांगल्या पद्धतीनं, कारण तुम्ही ऑलरेडी कॉन्टॅक्ट करून बसलेले आहात CHA ला. सो तुम्हाला कसा बिहेवियर आहे ऑलरेडी त्या सांगण्याचा गरज नाही, कारण ऑलमोस्ट त्यांच्याकडे 200 ज्या इनिशियल लेवलला आपले मराठी माणसं कॉन्टॅक्ट करतात त्यांच्याकडे वेळ नसतो, कारण कुठेतरी ते इन्फॉर्मेशन देण्यासाठी बसलेले नसतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला डायरेक्टली विचारतात की तुम्हाला किती कंटेनर आहे, काय एक्सपोर्ट करायचंय, या पद्धतीने. तुमच्याकडे जर ती नसेलच तर ती अनवॉन्टेड ठिकाणी वेळही घालणार नाही. परंतु सरांसारखी जर कोणी व्यक्ती जर त्या फील्डमध्ये जरी असतील तर चांगल्या पद्धतीने हेल्प होऊ शकेल. सो डोंट वरी, तुम्ही सुद्धा आपल्यासोबत कनेक्टेड आहात तर सर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेल्प करेल. याच्या
पुढेही खूप मोठी जर्नी आहे. तुम्ही स्टार्ट केलात, चांगल्या पद्धतीनं काम करताय. सो दॅट्स वेल अँड गुड. आणि माझं एकच मत आहे प्रत्येक एक्सपोर्टरला, की कधी हार मानू नका. जोपर्यंत तुमचा कंटेनर एक्सपोर्ट होणार नाही किंवा इम्पोर्ट होणार नाही तोपर्यंत जर्नी स्टार्ट ठेवा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी पाऊल फुकून ठेवा, कारण त्या गोष्टी तुमचा जर लॉस झाला तर कोणी भरून आणून देणार नाही. त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला अवॉइड करतोय, कारण डॉक्युमेंटेशन पार्ट ज्या वेळेस घेतो तुमचे ऑलमोस्ट 30-35 हजार रुपये सेव्ह करतो. त्या गोष्टी का करायच्यात, मला त्यामध्ये काही बेनिफिट आहे का नाही. तर एका माणसाचे जर आपण 30,000+ रुपीज वाचवू शकतोय तर ऑलमोस्ट आपल्यासोबत थाउजंड्स ऑफ लोक जोडलेले आहेत. तर इट मीन्स तुम्ही कॉस्टिंग बघू शकता किती लांब तुमची सेव्ह होऊ शकते. तर याच लेवलनं तिथं सीएचे आणि फ्रेट फॉरवर्ड या ठिकाणी सुद्धा तुमची कॉस्टिंग मोठ्या लेवलनं न जायला पाहिजे. यामुळे सरांना आपण गेस्ट म्हणून आज बोलवलं होतं आणि सरांनी आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच दत्ता सर टू बिईंग अ पार्ट ऑफ शुभ डिजिटल विजन, ॲज वेल ॲज लोकांना तुम्ही ट्रेन केलात, ॲज वेल ॲज तुम्ही गायडन्स केला चांगल्या पद्धतीनं. याच्या पुढेही तुमची जर्नी आपल्यासोबत कनेक्टेड राहणार आहेत, कारण पर वीक मध्ये 30-40+ लोक आपल्यासोबत जुळत असतात. ऍक्च्युली कोणी एक्सपोर्टर असतं, कोणी आउट ऑफ कंट्री मधनं असतं, कोणी बेसिक स्टार्ट, कोणी स्टुडंट लेवलला असतो, कोणी जस्ट एक्सपोर्ट करायचंय म्हणून जॉईन होतात. तर त्याच्यामध्ये सॉर्टिंग करून ज्या लोकांना एक्झॅक्टली काम करायचं, कारण माझं एकच म्हणणं, छोटी डिसिजन जो माणूस घेऊ शकतो तो एक्सपोर्ट मध्ये मोठ्या लेवलला सुद्धा काम करू शकतो. त्यामुळे एक मोठी कम्युनिटी होणार आहे आणि पुढे प्रत्येक ठिकाणी आपला एक सप्लायर असेल, एक एक्सपोर्टर असेल ज्यांना तुम्ही हेल्प करू शकाल. ग्रेट सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आमचं भाग्य राहील की आम्ही अशाच मराठी माणसांच्या व्यापारात आम्ही त्यांचा थोडासा खारीकचा वाटा उचलू आणि त्यांना हवी तेवढी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. कधीही काही कोणालाही काही संशय असेल, काही विचारायचं असेल, ईमेल्स टाका किंवा मेल्स वरती, व्हॉट्सअप वरती टाका. वी विल ऑलवेज देअर टू बी बी देअर फॉर हेल्प सर. And thank you very much and wish everybody best of luck. आणि थांबू नका, म्हणजे रुकणार नाही, बस आपली हार मानायची नाही आणि आपण प्रयत्न करत राहायचे. सपोर्ट लागला तर शुभम सरही आहेत आणि आपणही आहेत. आपण एकत्र मिळून आपण संधीचा फायदा सोनं करू. येस शुअर सर, शुअर 100%. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू सो मच सर. तर आपण वाइंड अप करतोय, कन्क्लूड करतोय. सरांनी मौल्यवान वेळ दिल्यामुळे सरांचं सुद्धा धन्यवाद, कारण सर इतका चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड केला, जे की तुमचं जे काही भीती होती सीएचे ला बोलायचं, कसं कॉन्टॅक्ट करायचं, ती पूर्णपणे गेली. आणि थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. सो वी आर एंडिंग. थँक्यू सो मच सर. येस, ग्रेट. हॅव अ गुड नाईट.